नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय। आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय। त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स। जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय। आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात। आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ। तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो यूट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्या प्रकरण 3 शृंगारपुरात ताडामाडांच्या गर्द हिरव्या दाटीचा आणि असंख्य मंदिराच्या शिखरांनी नटलेला संगमेश्वरचा परिसर मागे सरत डावीकडे वळायचे। तेथून छोट्याशा शास्त्री नदीच्या काठाने पुढे जायचे। काही कोसांच्या अंतरावरच दूर उंच पहाडांच्या खोबणीत शृंगारपूर वसले होते। एकेकाळची ती सूर्यराव सुर्व्यांची राजधानी। त्यांच्यानंतर शिवरायांनी हा प्रदेश पिलाजीराव शिर्के यांच्या ताब्यात दिला। त्यांना लागूनच शिर्क्यांचा शिरकान हा मुलूक पसरला होता। शृंगारपूरच्या पाठीशी सह्याद्रीची प्रचंड रांग आणि फताडे कडे होते। अत्यंत अडचणीच्या आणि वसपलीच्या हा मुलूक दिवसाही अंधारून जायचा, भीतीदायक वाटायचा। याच कडे पहाडातून तिवरा घाटाच्या आणि मळे घाटाच्या अत्यंत बिकट वाटात चढून वर सह्याद्रीच्या माथ्यावर पोहोचत। सह्याद्रीचा हा माथा ओलांडून खाली उतरले की पाटणचे खोरे लागायचे। त्याच्या दूर पलीकडे कराडचा मुलूक दिसायचा। तिवरा आणि मळे घाटातल्या सरळ उंच काटकोनी वाटा खूप बिकट आणि अरुंद होत्या। कोकण बंदरातला माल येथून बैलांच्या पाठीवरून देशात पोचवायचे। वाघालाही एकट्याने वावरताना भीतीने घाम फुटावा असे निबिड अरण्य इकडे होते। त्यामुळेच बैलांचे चारण नेताना नंग्या तलवारी आणि भाले घेतलेले 50-60 जण चारणाबरोबर पुढे जात, अन्यथा या दुस्तर वाटांच्या नादाला फारसे कोणी लागत नसे। शृंगारपुरात सुमारे 15-20 हजार लोक राहत। गावामध्ये सरदार आणि मानकरांचे 60 भर मोठे वाडे होते। गावाच्या मध्यभागी एक मोठा ओढा होता। त्याच्या काठावर सूर्यराव सुर्व्यांचा टोलेजंग वाडा होता। सुर्व्यांनंतर त्यांचे जामात शिर्के वाड्यात आले, तीच शंभूराजांची सासुरवाडी। त्या वाड्या शेजारीच शिवाजीराजांनी एक भव्य राजप्रसाद बांधला होता। त्यामध्येच शंभूराजे, येसुबाई आणि दुर्गादेवी राहत होते। गावाच्या मधोमध 2 मोठ्या बागा, काटकोनी रस्ते आणि कारंजे होती। बागेच्या पल्याड सुलतान हवेली होती, तिच्यामध्ये युवराजांचे दोस्त कवी कलेश निवासास होते। शृंगारपूर हे शाक्तपंथीयांचे शक्तिपीठ बनले होते। तंत्रमंत्राची विद्या जाणणारे अनेक कराडे ब्राह्मण शृंगारपूर परिसरात राहत होते। बंगालमधील राधा ह्या शहरातून सिद्धयोगी नामक गुरुकडून तंत्रोपासनेचे शिक्षण घेऊन शिवयोगी इकडे आला होता। त्याची प्रचितगडाच्या वाटेवर एक मोठी गुहा होती। त्या गुहेत सल्लामसलत करायला शंभूराजे आणि कवी कलश अनेकदा जात। केशव उपाध्याय आणि अनंत जांभेकर यांच्यासारखे अनेक शिष्य शिवयोगींना मिळाले होते। सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगेवर प्रचितगड किल्ला नुकताच शिवाजीराजांनी बांधला होता। तो शृंगारपूरच्या पाठीवरच होता। त्या किल्ल्याच्या माथ्यावरही तंत्रविद्येतल्या अनेक ब्राह्मर्षींनी आपले मठ उघडले होते। जागोजाग गुहा व्यापल्या होत्या। नाराज शंभूराजांकडे पाहून एकदा येसुबाई बोलल्या, युवराज, आमचा मामांजी साहेबावर भरोसा आहे। ते एकदा कर्नाटकातून परतले की सारे काही क्षेम कुशल होईल। आणि तोवर काय, शृंगारपूरचा इतका देखणा अविट परिसर आहे। आपल्यासोबत कवी कलशांसारखा प्रतिभावान मित्र आहे आणि आपण तर फक्त युवराजच नव्हे तर सरस्वती पुत्रही आहात। ह्या इथल्या निसर्गात आपल्या शब्दांना सोन्यांचे पंख फुटतील। वा,
आमच्यापेक्षा आजकाल तुमच्याच ओठावर सरस्वती नाचते, शंभूराजे हसून बोलले. येसूबाई स्वतः अपमानाने आणि अवहेलनेने आतून पळून निघत होत्या. त्या जेव्हा रायगडावरून इकडे येण्यासाठी पालखीत बसल्या तेव्हा गवाक्षातून उपहासाने त्यांच्याकडे नजर टाकणाऱ्या सोयराबाईंना त्या विसरल्या नव्हत्या. मात्र शंभूराजांसारख्या रोखठोक स्वभावाच्या, अपमानागर अन्यायाने सहज कापरासारख्या पेटणाऱ्या, हळव्या तितक्याच कठोर, समंजस्यपणा तितक्याच शीघ्रकोपी नवऱ्याला सावरणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते. संकटांची सवय करून घेणे, त्याच्याशी दोन हात करणे हे अगदी बालपणापासून येसूबाईंच्या अंगवळणी पडले होते. जगरीतीप्रमाणे वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच त्यांचा संभाजी राजांशी विवाह झाला होता. स्वराज्यावरच्या संकटांशी त्यांच्या भावजीवनाची नाळ जोडली गेली होती. महाराष्ट्रावर मुघलांचे पहिले मोठे आक्रमण चालून आले होते तेव्हा पुरंदरच्या अपमानास्पद 10 वर शिवाजी राजांना निमुट स्वाक्षरी करावी लागली. शिवाय शंभूराजांसारख्या आपल्या अवघ्या 8-9 वर्षाच्या कोवळ्या पुत्राला सोबत घेऊन आग्र्याची जुलमी वाट चालणेही त्यांच्या नशिबी आले होते. पिता पुत्र उत्तर हिंदुस्थानात जाऊन तसे बरेच महिने लोटले. तशा इकडे रायगडावर जिजाऊसाहेब खूपच चिंताग्रस्त दिसू लागल्या. त्या आपल्या पुत्राच्या आणि लाडक्या नातवाच्या आठवणीने रात्री बेतरात्री दचकून उठायच्या. पाटेच्या घनघोर अंधारात पद्मावती तलावात जायच्या. कलश भरभरून तिथल्या पाण्याने शेजारच्या महादेवाला त्यांचा अखंड अभिषेक चालायचा. तेव्हा त्यांची चिमुरडी नाचूनही येसूही त्यांच्यासोबत असायची. तलावाच्या काठावरच शंभूराजांच्या मातोश्रींचे सईबाईंचे वृंदावन होते. त्यालाही येसूबाई नित्य नियमाने जलाभिषेक करायची. उत्तरेतून पितापुत्र कधी परतणार याची खबर काही लागत नव्हती. मात्र अनेकदा खबऱ्यांकडून आणि वाटसरूंकडून नको नको ते ऐकायला मिळायचे. औरंगजेबाच्या मगरमिठीतून शिवराय सहजासहजी सुटणार नाहीतच, पण पातशहाच्या दिलामध्ये खोट आहे. दूर कंदाहारकडे शिवाजीराजांना पाठवून पातशहाला काही घातपात घडवून आणायचा आहे. राजांचा परस्पर काटा काढायचा आहे. ह्या अशा खबरी कानावर आल्या की राजपरिवार हवालदिल होऊन जायचा. समोरच्या पद्मावती माचीवरून कोंढाण्यावरचे निशाण दिसायचे. त्या बाजूच्या दरीतून रायगडच्या माथ्यावर येणारे ढग दिसले की येसूचेही मन विषण्ण व्हायचे. डावीकडे दूर दिसणाऱ्या जेजुरी गडावरच्या खंडेरायाला येसू धावा घालायची. बघता बघता पाऊस काळ संपला. आबाळात ढगही दिसेनासे झाले. रानातले ओढे झरे आटले. वाऱ्याच्या झोतावर नाचणाऱ्या ओल्या गवतानही रंग बदलला. ते करडे पिवळे दिसू लागले. तसा जिजाऊ आणि येसूचाही धीर सुटला. अचाळ भरलेल्या गायीने वासराच्या ओढीने खुंटाच्या भोवती गरगरा चक्रा घेत हंबरावे तशी जिजाऊंची करुण अवस्था झाली होती. राज्यावरच्या आणि परिसरावरच्या महासंकटाने दोघींचा जीव तिळतिळ तुटत होता. दोघीही देवघरात तासनतास दिवसेंदिवस बसून राहू लागल्या. एके दिवशी महालाच्या दारात लंब्या भगव्या कपन्या घातलेला गोसाव्याचा एक तांडा आला. देवघरात बसलेल्या जिजाऊंकडे छोटी येसू धावत गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांगू लागली, आजीसाहेब, त्या गोसाव्यांना आपली भेट घ्यायची आहे. त्यातला एक गोसावी तर तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जायलाच नाही म्हणतो. अगदी हटून बसला आहे. जिजाऊ क्षीण पावले टाकीत बाहेर आल्या. गोसाव्यांच्या जात्यातला लांब कुरळ्या केसाचा बिनादाळीचा एक गोरापान गोसावी जिजाऊ समोर येताच पुढे धावला. त्याने जिजाऊंच्या पायावर आपले मस्तक टेकले. तेव्हा त्याच्या मुखातून हंकारल्यासारखा स्वर बाहेर पडला, आऊसाहेब. त्या हंकाराबरोबर जिजाऊ चटकन पुढे झाला. त्यांनी शिवबा म्हणत गोसाव्याचं रूप घेतलेल्या शिवबाला मिठी मारली. अखेर औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्याच्या कड्या तोडून राजे पाखरासारखे गडावर येऊन दाखल झाले होते. सनई चौघडे शहादानांच्या कल्ला वाढला. राजगडाच्या बुरुजावरून विजयाच्या तोफा धुडुमधाम धुडुमधाम असा आवाज देऊ लागल्या. गडावरची रयत, स्वार, शिपाई सारे आनंदातिशयाने नाचू लागले. राजधानीत धडाडणाऱ्या तोफांचा अंदाज भोवतालच्या परिसरातील 32 किल्ल्यांना लागला आणि प्रत्येक गडावरच्या तोफा दणक्यानेच प्रतिसाद देऊ लागल्या. सर्वत्र दसरा दिवाळीचा आनंद पसरला. येसूची भिरभिरती नजर मात्र शंभूराजांना शोधत होती. कुठे थांबलेत ते, कुठे गेलेत ते? जिजाऊ अस्वस्थच होत्या. त्यांनी काळजीच्या सुरात विचारले, शिवबा, एकटाच आलास की काय तू? अरे माझा शंभूबाळ कुठं आहे? शिवाजीराजे चमकले. सर्वासार्व करत बोलले, आऊसाहेब, इथं सर्वांच्या समोर कशाला? रात्री बोलतो तुमच्याशी. शिवरायांच्या त्या अस्पष्ट उद्गारांनी येसू मनातून तशीच भयभीतच झाली. असे कोणते रहस्य आहे की जे राजांनी लपवावे? दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाला मोठा अभिषेक झाला. गडावरच्या आणि बुरुजांवरच्या सर्व लहान देवतांची पूजा झाली. सर्व रयतेला सामूहिक मिष्टान्न दिले गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाळी महाराज आपल्या खासगीकडील मोठ्या देवघरात बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ साहेब आणि शंभूराजांच्या सर्व सावत्र माता बसल्या होत्या.
महाराजांनी छोट्या येसूला जवळ बोलवले. ये बाळा, अशी इकडे ये. राजाने तिला आपल्या मांडीवरच बसवून घेतले. येसूची 7 वर्षाची उंमर आणि तिच्या अंगावर मात्र मोठ्या लुगड्याचा भार, त्यामुळेच ती जत्रेला एखाद्या बाहुलीसारखी होती. महाराजांनी वात्सल्याने मस्तकावरून हात फिरवला आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या कपाळीच्या कुंकवाचा मळवटही पुसून टाकला. जिजाऊ साहेबांसह सारा राजपरिवार अवाक झाला. त्यांनी राजांकडे रागाने पाहिले, मात्र शिवरायांनी दुःखाने ओथंबून गेलेली चर्या ही कोणाला पाहत नव्हती. त्या केवळ कल्पनेनेच जिजाऊंच्या पायाखालची धरणी सरकली. बाळशंभू असा मोठ्याने हंबरडा त्यांनी फोडताच उभा महाल हुंदक्यांनी भरून गेला. लहानगी येसू पुरती गोंधळून गेली होती. तिच्या बालमनाला काहीच समजत नव्हते. दुपारी तिच्या सख्यांनी तिला समजावले, येसू तू खूप दुर्दैवी ग. आग्र्याच्या वाटेवर एका निबिड अरण्यात शंभूराजांचा घोड्यावर पडून निधन झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत शृंगारपूरची मंडळी आकांत करत राजगडावर येऊन पोचली. लेकीवर उडवलेल्या त्या दुर्दैवी संकटाने पिलाजीरावांचे जणू कंबरडेच मोडले होते. शिवराय त्यांची कशीबशी समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. औरंगजेबाच्या सैतानी सापळ्यातून महाराज परत आले म्हणून रयत राजांच्या भेटीसाठी राजगडाकडे झुंडीने येत होती. परंतु शंभूराजांच्या निधनाची वार्ता ऐकता सारेजण दुःखाने काळवंडून जात होते. जिजाऊंच्या गळ्यामध्ये गळा घालून सोयराबाई दहाय मुकलून रडत होत्या. त्यावेळी त्यांच्या पोटी पुत्ररत्न नव्हते. त्यांनी शंभूराजांना स्वतःचा लेख समजावून डोळ्यातल्या बाहुलीसारखे जपले होते. त्यांच्या दुःखाला तर पारावारच नव्हता. राजगड शोकमग्न झाला होता. 12 मावळात आणि 36 नेरात दुःखांचे लोण पसरले होते. शिवाजीराजांच्या समवेत पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून दिमाकामध्ये अनेकदा सफर करणाऱ्या स्फटिकासारखा शुभ्र मोहरा, जितका देखना तितकाच जुरा बावरा दिसणारा शंभूबाळा यापुढे कधीच बघायला मिळणार नाही या कल्पनेने सामान्य स्वार रावतांनाही रडू फुटत होते. महाराजांनी शंभूराजांच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली. जोधपूर, जयपूर पासून ते दक्षिणेत जिंजीपर्यंतच्या अनेक राजांनी शिवरायांनी शोकपत्रे पाठवून दिली होती. अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी पाडले जात होते. राजांनी सहस्त्र ब्राह्मण भोजने घातली. भिकाऱ्यांना, गोसाव्यांना मोठा दानधर्म केला. येसू दुःखाने कोमेजून गेली. पाठशाळेतला आपला वर्गमित्र, सुरपारंब्याच्या खेळातला सखा आणि ज्याला नवरा म्हणून साऱ्या मैत्रिणी चिडवायच्या, तो लढीवाळ शंभूराजे कधीच भेटणार नाहीत या कल्पनेने ती उदास झाली होती. एका सायंकाळी जिजाऊ साहेबांच्या गळ्याला मिठी मारत येसू बोलली, आजी साहेब, आम्हाला सती जायचं आहे. सतीचा अर्थ, त्यातला 10 अगरवेदना ह्या कशाची छोट्या येसूला कल्पना नव्हती. मात्र मृतपतीला मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून त्याच्या सन्मानासाठीच आर्य स्त्रीने स्वतःला पेटत्या चितेवर लोटून द्यायचे असते. या बलिदानाच्या पोटात खूप मोठे पावित्र्य असते, अशीच येशूची सात्विक भावना होती. बरे, पोरवयातील एखाद्या स्त्रीनं सती जायचा निर्णय घेतला तर त्याला मोठ्यांचा विरोध असायचा नाही. उलट सासर आणि माहेरची मंडळी मिळून अशा मुलीला जुलमाने चितेमध्ये फेकून देत. अर्धवट भाजलेली स्त्री किंकाळ्या फोडत आगीच्या लोळ्यातून बाहेर पडू लागली तर तिचे आप्त तिला भाल्याच्या टोकाने अमानुषपणे पुन्हा आत ढकलून देत. येसूच्या निर्णयाला माहेरचे शिर्के मंडळीही कोणताच विरोध दर्शवला नसता. येसूच्या त्या निर्णयाने शिवाजीराजे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. तिला पोटीशी धरून स्वतःची लेक मानूनच तिचा मुका घेत ते सांगू लागले, चिंता करू नकोस पोरी, देव तुझं कल्याण करेल. माझे स्वामीच गेले, आता कसलं कल्याण? येसूबाईंचे डोळे अखंड गळत होते. येसू काही केल्या बदेना. शेवटी शिवाजीराजांनीच एखाद्या देवीच्या मूर्तीपुढे नतमस्तक व्हावे तसे छोट्या येसू समोर हात जोडले. ते करुण दृश्य पाहून साऱ्यांची हृदये हेलावली. शिवरायांनी मोठ्या कष्टाने येसूला सती जाण्यापासून परावृत्त केले. दिवस पाचोळ्यासारखे उडून जात होते. गडावरून फिरताना आजूबाजूंचे पांढरे ढग पाहिले की येसूच्या पोटात खड्डा पडायचा. त्यामुळे शुभ्र वस्त्रे लेवून ती आपला बहुतांश वेळ देवघरातच घालवायची. खिन्न उदासवानी होऊन गटका बसून राहायची. शिवाजीराजे आग्र्याहून राजगडावर परतले त्या गोष्टीला 2 मास आणि 8 दिवस सरले होते. येसू देवघराच्या काळोखातच बसून होती. तितक्यात कडाडत्या बिजल्यांच्या गर्जनेने आकाश फाटून जावे तशी चारी बाजूंनी मोठे ध्वनी होऊ लागले. एका पाठोपाठ एक करत तोफा धडाडू लागल्या. येसू घाबरली. तिच्या काळजाचे पाणी झाले. तिला जागेवर नीट उठवे नाही. निश्चित घात झाला असणार. स्वराज्याच्या शत्रूंनी एकाच वेळी राजधानीवर चौफेर हल्ला चढवलेला दिसतोय. परंतु तोफांच्या पाठोपाठच तुताऱ्या, शहादाने अशी मंगलवाद्य वाजू लागली. तशी येसूच्या गोंधळात अधिकच भर पडली. तितक्यात येसूला शोधत सोयराबाई देवघराकडे धावत येताना दिसल्या. त्यांच्या हातात साखरेची परात होती. चेहऱ्यावर हास्याच्या लाटा फुटल्या होत्या. त्यांना पुढे होऊन
आनंदात दिशाने येसूला कडकडून मिठी मारली. तिचे असंख्य मुके घेत त्या ओरडल्या, येसू, आपला संभाजी राजा आला ग. आमचा बाळराजा सुखरूप परतला. मात्र त्या आनंद लोटाचा तडाखाच एवढा जबरदस्त होता की त्यापुढे येसू टिकली नाही. मूर्छित होऊन तिथेच जागेवर कोसळून पडली. मथुरेहून विसाजीपंत, काशीपंत आणि कृष्णाजीपंत हे तिघे त्रिमल बंधू जीवाची जोखमीने बाळराजांना घेऊन पावलोपावली संकटाशी सामना करीत राजगडापर्यंत येऊन पोहोचले होते. त्यांच्यासोबत ऐन विशीतले कवी कलश ही होते. त्या सर्वांच्या सन्मानार्थ राजांनी खास दरबार भरवला आणि त्रिमल बंधूंना विश्वासराव हा किताब बहाल केला. त्या प्रत्येकाला हत्ती, पालखी आणि उंच वस्त्रे आणि सरंजाम देऊन त्यांचा सन्मान केला. विसाजीपंत कृतज्ञतेने बोलले, आम्ही आपल्या मोरपंत पेशवांचे सख्य मेव्हणे आहोत. या पुढच्या काळात ही स्वराज्याची सेवा चाकरी करण्यात आम्ही स्वतःला धन्य समजू. दरबारानंतर महाराजांनी त्रिमल बंधूंना आपल्या खाजीकडे बोलावून घेतले. आदराने पंक्तीस बसवले. त्या सन्मानाने तर तिघांनाही कृतकृत वाटले. भोजनोत्तर प्रवासाच्या गप्पा सुरू झाल्या. तिथे छोटे शंभूराजे जिजाऊ साहेबांना चिपकून बसले होते, तर येसूबाई सोयराबाईंच्या मिठीत होत्या. महाराजांनी विचारले, विसाजीपंत, वाटेत तुम्हाला वेषांतरे करून तऱ्हेतऱ्हेची सोंगे घेऊनच इथवर पोचावं लागले असेल ना? होय राजे, बहुतांशी वेळा आम्ही युवराजांना जानवं आणि धोतर नेसवून ब्राह्मण बाळाचं रूप दिलं होतं. त्याच्या डोईच्या लांब केसांनी आणि निरागस बोलक्या डोळ्यांनी ते आमचे भाचेच वाटत. पण महाराज, आपण आणि बाळराजे आग्र्याहून निसटला आहात ही खबर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पुढे आम्हाला 5-6च्या वाटेतल्या ठाणेदाराकडून खूपच त्रास होऊ लागला. त्यांना खूप द्रव्य मोजावं लागत होतं. म्हणूनच आम्ही ठरवलं, मध्येच कृष्णाजी पंतांना आपले हसू आवरता येईना. तिघेही बंधू खूप हसू लागले. तसे शंभूराजे लाजून गोरेमोरे झाले. काशीपंत म्हणाले, शंभूराजांची ही अतिशय गौर पाणीदार चर्या आणि त्यांचा पुतळ्यासारखा रेखीव आखीव बांधा यामुळे संशय वाढू लागला. तेव्हा पुढची संकट टाळण्यासाठी आम्ही त्यांना चक्क लुगडं नेसवलं, गळ्यात दागिने घातले, नेत्रात गाजळ भरलं. त्यामुळे आमची दासी म्हणून शंभूराजे प्रवासात सहज खपून गेले. खाजीकडे हास्याची मोठी लहर उठली. युवराजांच्या स्त्री वेषांतराच्या कल्पनेनंतर येसूची खूपच करमणूक झाली. त्रिमल बंधू नगून गेले. शंभूराजांची आणि कवी कलशांची आग्र्यामध्येच गट्टी जमली होती. ते दोघेही तेथून बाहेर पडले तसा सारा राणीवसा थोरल्या महाराजांवर तुटून पडला. युवराज जिवंत असताना राजांनी त्यांचे अंत्यसंस्कार करायला सर्वांना भाग पाडले होते. त्यामुळे सोयराबाई रागाने नुसत्या थरथरत होत्या. जिजाऊ साहेबांच्या नजरेस नजर द्यायचे राजांना धाडस होईना. राजे खाली मान घालत बोलले, दुसरं तरी आम्ही काय करणार होतो आऊसाहेब? तो औरंग्या तर केवळ पशुच्या काळजाचा. आपल्या तिन्ही भावांना दगालबाजी करून ठेचून ज्याने मारलं, त्या दुष्टाच्या हाती जर आपलं शंभूबाळ लागलं असतं तर त्यानं त्यांचा ओलिसासारखा वापर करून आपलं स्वराज्यही गळ्याचा घाट घातला असता. पण म्हणून त्यांचे अंत्यसंस्कार करायचे? आऊसाहेब, मान्य, आमचा निर्णय खूप कठोर आणि अमानुष होता. परंतु यामुळेच औरंगजेबाकडून शंभूबाळाच्या होणाऱ्या पाठलागाचा विषय कायमचा निकालात निघाला. आम्ही इतके कठोर न होते तर मात्र खरंच बाळाच्या अंत्यसंस्काराची दुर्दैवी प्रसंग आम्हावर ओढवला असता. अरिष्टाच्या कल्पनेने जिजाऊ साहेब थरथरल्या. त्यांनी शंभूबाळांना जवळ बोलावले. त्यांचा गोड हलकासा पापा घेतला. त्याच वेळी त्यांनी राजांना बजावले, शिवबा, हा असा गुन्हा पुन्हा करू नकोस. राजकारण तुमचं घडतं, जीव मात्र आमचा जातो. शृंगारपूरचा सुपाने पडणारा पाऊस असा धुवाधार होता की 4 हातांवरचा मनुष्य उघड्या डोळ्यांनी दिसायचा नाही. एकदा राने, झाडे, सारा परिसर झोडपून पावसाची धुवाधार सर निघून जायची. मग धुक्याच्या दाटीवरून पाठीवरचा प्रचित गडाचा बेला कडा दिसायचा. तिथे उगवून खाली गोड्यासारखा उड्या घेत प्रचंड वेगाने धावणारी शास्त्री नदी आणि बाजूचे अनेक ओढे, ते प्रचंड धबधबे आणि पाण्याचा खळखळाट. निसर्गाची ती अद्भुत जादू पाहताना युवराजांच्या डोळ्याच्या पारणे फिटायचे. वर्षातून गौरीच्या सणाला माहेरी परतणाऱ्या सासूरवाशिनीला उल्हासाने पर्जन्यधारा 4 महिने नुसता धिंगाणा घालायच्या. शृंगारपूर आणि त्याच्या पाठीशी खड्या असलेल्या सह्याद्रीच्या 2 अजस्त्र डोंगर रांगांनी केलेला काटकोन, या दोन्हीच्या मध्ये अनेक महावृक्ष उभे होते. कधी कधी वाऱ्याच्या अंगात जायचे. तो पिसाटल्यासारखा वृक्ष राजींमध्ये घुसायचा आणि वेळूचेच नव्हे तर महावृक्षांचेही अंग पिळवटून काढायचा. कविराज, काय करायचं? एकदा वैतागून शंभूराजांनी विचारले. कशाचं राजन? इथं शृंगारपुरात काव्यलेखनाचा आनंद आणि निसर्गाचा सहवास लाभतो, पण तेवढ्याने आमची तृष्णा भागत नाही. आमची अस्वस्थ जळाविना मासा अशीच आहे. राजन, गेली अनेक वर्ष अगदी आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारापासून ते फोंड्याच्या लढाईपर्यंत आम्ही जळीस्थळी आबासाहेबांसोबत होतो. जन्मभर त्यांचा उबदार सहवास होता. पण लेखनी बहादुरांनी बोलल्याप्रमाणे आपल्या एका हलक्याशा फटकाऱ्यांनी तुम्हाला गारद केलं, पित्याच्या मायापासून छिनून बाजूला काढलं. हे खरं नव्हे कलश?
बिलकुल कविराज, पण आमच्या माहितीनुसार आबासाहेबांना कर्नाटकाच्या मोहिमेवरून माघारी वळताना अजून 1.5-2 वर्ष लागतील. काव्यानंदाच्या कैपातून मेंदूची तहान भागत होती, पण अंगातल्या सळसळत्या मर्दानी रक्ताचे काय करायचे. शंभूराजांची आणि कविराजांची मसलत झाली. व्यायामासाठी 5 मोठे आखाडे बांधायचे ठरले. शंभूराजे शृंगारपुरी आल्याची वार्ता सर्व प्रभावळी प्रांतात झाली होती. त्यामुळे अनेक तरणीताटी पोरं रोज त्यांच्या अवतीभोवती गोळा होऊ लागली. त्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपल्याला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. युवराजांसमवेत तालीमबाजीचा आनंद उपभोगू लागली. दाभोळ आणि राजापूरकडच्या बंदरात येणाऱ्या फिरंग्याकडून एक नवी गोष्ट समजली होती. तिकडे सातासमुद्रापार म्हणे राजांचे बारमाही खडे लष्कर असते. मराठा गड्यांसारखी पावसाळ्यात भात शेती आणि हिवाळ्या उन्हाळ्यात तलवार हाती अशा तऱ्हा तिकडे नसते. सर्वानुमते निर्णय झाला. चेऊल, दाभोळ आणि राजापूर बंदरातून मोठ्या पाठीची जाडजूड हाडापेरांची उत्तम पैदाशीची घोडी विकत आणायची. प्रभावळीतलीच धाडसी पोरं गोळा करून तूर्त किमान 9,000-2,000चे अश्वदळ बांधायचे. तेव्हा सरदार विश्वनाथ बोलले, युवराज, शृंगारपुरात तुमच्या दिमतीचं 5,000ची फौज असताना हे आणखी कशासाठी? आमचं हे नवं अश्वदळ मोठं हिंमतबाज असेल. ते आम्ही अशा ईर्षेने बांधू की जिथं तिथं ही घोडी भविष्यात भरारी मारतील, जिथं तिथं ती शृंगारपुरी अश्वदौलात म्हणून ओळखली जातील. ठरल्याप्रमाणे गोष्टी पार पडत होत्या. नव्या उत्तम घोड्यांची खरेदी झाली. शंभूराजांनी सामान्य कुणबी, 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतून सारे कष्टाळू वीर आपल्या भोवती गोळा केले. प्रत्यक्ष युवराजांच्या फौजेत झुंजायला मिळणार ह्या कल्पने माळामुरडावरचे ते काटक वीर ईर्षेने पुढे सरसावले. घोडदळाला आकार येऊ लागला. लांब लांबच्या दौडी सुरू झाल्या. समोरच्या प्रचितगडाच्या काटकोनी कडा चढायला खूप अवघड, तरीही ते तरण्याताटे वीर ईर्षेने घोडी वर घालायचे. त्या उभ्या कडसारीच्या वाटा चढताना घोडी चराचर वाकायची, घामाघूम व्हायची. उद्या जळातून, चिखला पाण्यातून, अगर आगीतूनही घोडी पुढे दामटायची जय्यत तयारी शंभूराजे करून घेत होते. त्या घोड्यांच्या आणि माणसांच्या कसरती बघायला आजूबाजूच्या गावातून अनेक बघे गोळा व्हायचे. शंभूराजांच्या आणि कविराजांच्या अंदाजाप्रमाणे घडले. एके दिवशी रायगडाकडचा खलिता घेऊन सरदार विश्वनाथ समोर आले आणि दबक्या आवाजात म्हणाले, युवराज, राहुजी सोमनाथांचा खलिता पावला आहे. त्यांना आपला एक छोटासा खुलासा हवा आहे. पंतांना युवराजांचा खुलासा विचारायचा काय अधिकार? कविराजांनी विचारले. बरं, त्यांचा मुद्दा तरी काय? शंभूराजे, थोरले महाराज कर्नाटकात आहेत, तर त्यांची अगर रायगडच्या फडाची परवानगी न घेता आपण नवीन फौज कशी बांधू शकता? का नाही? आपण उगाच मध्ये बोलू नका कविराज, सरदार विश्वनाथ दाफरले. का नाही? आमच्या वतीनं तेच बोलतील. ते आमचे गुरुबंधू आहेत, दिवाण आहेत, शंभूराजे बोलले. विश्वनाथांचा ताटा थोडा कमी झाला. कविराजांनी सांगितले, सरदार विश्वनाथजी, आपण खुशाल कळवा रायगडाकडे. म्हणावं, थोरल्या राजांच्या राज्याभिषेकात शंभूराजांना युवराज म्हणून वस्त्र बहाल केली गेली आहेत. धर्म परंपरा आणि रूढीनुसार एखाद्या अष्टप्रधानांनी एवढा त्यांचा अधिकार असतो. ते आपल्या राजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेऊ शकतात. सरदार विश्वनाथांनी खाली मान घातली. ते जायला निघाले तेव्हा शंभूराजे त्यांच्या जवळ जात मृदू आवाजात विचारू लागले, विश्वनाथ काका, काय म्हणायचं या कारखानी जाचाला? असा पुन्हा पुन्हा आमचा तेजोभंग करून ही मंडळी जाणून बुजून का भितरवतात आम्हाला? सांगा त्यांना, आम्ही इकडे आखाडे उघडले आहेत, जनाने नव्हे. तुम्हाकडून म्हणावे कौतुकाची अपेक्षा कधी नव्हतीच, पण ही नसती कुरकुर तरी कशासाठी करता? आम्ही आमच्या मर्यादेने राहतो आहोत, तुम्ही तुमच्या मानानं राहा. प्रचितगडाच्या शेंडीवर कावळ्याच्या डोळ्यांसारखे निवळ शंख, थंडगार पाण्याचे अनेक टाके होते. त्या जलाने तहान मरून जायची. सह्याद्रीच्या माथ्यावरून युवराजांची नजर कधी कधी समोरच्या वारणेच्या विशाल खोऱ्याकडे धावत जायची. तिथेच पुढे होता दूर अंतरावर पन्हाळगड. त्या गडाच्या रेषेतच पुढे विजापूर आणि विजापूरकडचा मुलक म्हणजे कर्नाटक आणि तमिळ प्रदेश. तिकडेच युवराजांच्या उभ्या आयुष्याचे संचित जीवनातले सत्य, शिवसुंदर सारे काही असलेले शिवाजीराजे होते. त्यांच्याच मंत्र पावलांकडे युवराजांची नजर लागायची. जीव हुरहुरून जायचा. सायंकाळी रानातून परतणाऱ्या गायीच्या ओढीने वासराने मेढीला धडक मारावी. पक्षिणीच्या भेटीसाठी पाखराचे हृदय हलके व्हावे. सख्या जीवलग मित्राच्या भेटीसाठी मैत्रीण वेडीपिशी व्हावी. देवाच्या पायरीकडे बघताना धाव घ्यावी. त्याच औत्सुक्याने, लालसेने आणि ओढीने संभाजीराजे आपल्या पिताची प्रतीक्षा करत होते. येसुबाईंना शृंगारपुरातच दिवस गेले होते. पोटातले बाळ दिसामासाने मोठे होत होते. शय्यागृहात येसूंच्या पोटावरून आपली लढीवाळ बोटे फिरवत युवराज विचारायचे, येसू, कधी भेटायचं ग आबासाहेबांना? आपण म्हणाल तेव्हा. नाही, अशा रिकाम्या हातानं जायचं नाही.
ओट्यात बाळराजाला घेऊनच रायगडावर जाऊ, लागलेच आबासाहेबांचं आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊ. शृंगारपूरचा अवघा परिसर म्हणजे वनदेवतेचे अपूर्व लेणे. निसर्ग देवतेचे बक्कळ देणे. इथला आषाढाचा धुवाधार पाऊस नुकताच कुठे थांबला होता. भंग पाजलेल्या घोड्यांमध्ये प्रचितगडाच्या अंगाखांद्यावरून खाली उताराकडे धो धो वाहणारे मोठमोठे ओढे आतासे कुठे पशुप्राण्यांना उतार देऊ लागले होते. अलीकडच्याच काही दिवसात काळ्या कभिन्न मेघांच्या दाटीतून कोवळी सूर्यकिरणे धरतीवर उतरू लागली होती. श्रावण मासात घटिका 2 घटिकांनी मध्येच एखादी पावसाची सर धावून यायची आणि फुलपाखरांच्या थव्यासारखी भुरकन निघून जायची. शृंगारपूरच्या माळावर आता उन्हे पाडसासारखी बागडू लागली होती. पाण्याने सडमड भरलेली भात खाचरे तृप्त दिसू लागली होती. माळरानावर तिरड्यांची तांबूस गवार फुलांची दाटी वाढू लागली होती. त्यांच्या भांगातून मध्येच उगवणारी शंकुरबाची पांढरी धोट फुले उन्हाळ तरुणासारखी उगाच हसताना दिसत होती. कवी कलश हे शंभूराजांचे दोस्त, गुरु, दिवाण आणि दिवाने सारी काही होते. संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे स्थान होते. तसेच एका परदेशस्थाने प्रगतीच्या शिड्या चढून एवढे शिखरावर जाऊन पोचावे हे तिथे अनेकांना पाहवत नाही याचीही त्यांना चांगली जाणीव होती. त्यामुळेच आपल्या हातून वावगे काही घडू नये म्हणून एकाकी कोंडल्यासारखे राहणेच कविराजांना पसंत पडायचे. संभाजीराजांच्या दरबारात कवी कलशांचे महत्व दिसामासाने अधिक वाढत होते. त्यामुळे दरबारातील अनेक होतकरू आणि महत्वाकांक्षी लोक कवी कलशांचा द्वेष मत्सर करू लागले होते. शंभूराजे हा शब्द कलशांनी प्रथम आपल्या आयुष्यात ऐकला होता तेव्हा कविराजांनी ऐन विषयमध्ये प्रवेश केला होता. पण त्याच तरुण वयामध्ये त्यांनी व्रज भाषेचा आणि संस्कृत भाषेचा असा सखोल अभ्यास केला होता की जणू काही दोन्ही भाषा भगिनी त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होत्या. विषय आधीच एक उत्तम ब्रजभाषी कवी म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. मथुरा हे त्यांचे आजोळ. आपल्या संस्कारक्षम वयात त्यांनी बनारस, प्रयाग, मथुरा येथील अनेक ज्येष्ठांच्या संमेलनाला हजेरी लावली होती. अनेक प्राचीन आणि समकालीन कवींच्या कविता तसेच लोकगीते त्यांच्या जिभेवर होती. आणि बघता बघता ब्रजभाषेतील एक उत्तम कवी नुसता कवी नव्हे तर कवींच्या मैफिलीतील एक कलश म्हणून कवी कलश यांचे असे त्यांचे नाव पडले होते. प्रयागच्या मुरलीधर शास्त्र्यांचा मुलगा म्हणजेच उमाजी पंडित म्हणजेच कलश. मुरलीधर शास्त्री हे विठोजी भोसल्यांपासून भोसले कुळाचे प्रयाग मधील उपाध्याय होते. कविभूषण यांच्यानंतर उत्तर हिंदुस्थानात शिवाजी राजांचे जाहीर गोडवे गाणारे ते एक प्रगाढ पंडित. त्यांच्या त्या एका गुन्ह्यासाठीच प्रयागच्या मोगली कोतवालीवर त्यांना एकदा बोलावून घेतलं गेलं होतं. त्यांची दमबाजी केली गेली होती. एके दिवशी कवी कलश रोजच्या प्रमाणे भल्या पहाटे संगमावर गेले. तेथे पवित्र स्नान आटोपून ओल्या वस्त्रांनिशी आपल्या वाड्यात परतले. तेव्हा अंगणातल्या तुळशी वंदनाजवळ त्यांचे वडील मुरलीधर शास्त्री अस्वस्थ होऊन त्यांचीच वाट पाहत तिथे उभे होते. कलश आत येताच त्यांनी चटकन आपल्या वाड्याची कवाडे खिडक्या बंद करून घेतली. ते गंभीर पण हळू आवाजात बोलले, चल लवकर आटप, अधिक वेळ न दवडता घोडा बाहेर काढ. बाबा इतकी कसली तातडी? रायगडाहून निरोप आलाय. शिवाजीराजे आपल्या शंभू नावाच्या पुत्राबरोबर येत्या काही दिवसातच आग्र्याला पोहोचणार आहेत. औरंगजेबाच्या कृष्णकुत्त्याचा राजांना भरवसा नाही म्हणूनच भोसले कुळाशी इमान ठेवणाऱ्या उत्तरेतील 3-4 कुटुंबातील कर्त्यांना त्यांनी आग्र्याकडे जल्दीनं बोलवलं आहे. अशा कठीण प्रसंगी खरं तर मीच निघायला हवं होतं, परंतु वार्धक्याने मला आता प्रवासाची ही दगदग सोसायची नाही. कवी कलशांनी तत्काळ प्रवासास उपयुक्त अशा तुटपुंजा साहित्याचे गाठोडे बांधले. सोबत पाण्यासाठी एक फिरकीचा तांब्या घेतला. मुरलीधर शास्त्री निरोपावेळी कमालीचे भावविवश होऊन बोलले, आपल्या कुटुंबावर परंपरागत उपाध्याय म्हणून भोसल्यांचा खूप मदार आहे. म्हणूनच तू शिवाजीराजांचं आणि त्यांच्या पुत्रांचं पडेल ते काम कर. आज पंचचक्रामुळे भयभीत झालेल्या हिंदुस्थानातल्या 33 कोटी देवदेवता शिवाजीराजांकडे मोठ्या आशेने पाहतात. आपल्या पित्याच्या आदेश शिरसावंद्य मानून कवी कलशाने लागलेच आग्रा गाठले. तो शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. एकदा देवपूजेच्या वेळेला कलशांच्या मुखी शुद्ध संस्कृत पठण राजांनी ऐकले आणि त्यांची संभाजीराजांकडेच तात्काळ नेमणूक केली. कलश शंभूराजांपेक्षा किमान 10 वर्षांनी वडील होते. शृंगारपूरच्या उमाजी पंडिताने शंभूराजांना संस्कृत भाषेची गोडी लावली होतीच. मात्र कवी कलशांच्या सुमधुर आवाजातील संस्कृत आणि ब्रजभाषी काव्यपंक्ती ऐकताना युवराजांचे तन मन हरपून जाई. आग्र्याच्या वास्तव्यातच त्या दोघांची अशी गट्टी जमली की कविराज काही कामानिमित्त थोडेसे जरी बाजूला झाले तरी शंभूराजी हिरमुसल्यासारखे दिसायचे. आग्र्याहून जेव्हा थोरले महाराज बाहेर पडले तेव्हा शेल्याने आपले डोळे पुसत ते कवी कलशांना बोलले, आम्ही दक्षिण देशी चाललो तरी आमचा हा प्राणदिवा इकडे मागेच राहणार आहे, त्याची काळजी घ्या.
महाराजांनी आपल्या करंगळीतील हिऱ्याची अंगठी खून म्हणून कवी कलशांच्या हवाली केली आणि सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर कवी कलश आणि त्यांचा एक मित्र सक्सेना हे दोघे जण आग्र्यात काही दिवस राहिले होते. गुप्त बातम्या काढत होते. एकदा त्यांना संशयास्पद स्थितीमध्ये भटकताना त्या नगरीच्या कोतवालाने कैद केले आणि हाग्या मार देऊन आग्र्यातून हद्द पार केले. तेथून कवी कलश मथुरेला आपल्या आजोळी परतले. तिथे एका तिन्ही सांजेच्या वेळी त्यांनी एका कृष्ण मंदिरामध्ये ब्राह्मण बाळाच्या वेशातील कोवळ्या शंभूराजांना पाहिले. त्यांनी त्यांना तत्काळ ओळखले, पण तिथे बाजारातच बबरा व्हायला नको म्हणून कवी कलश अण्णाजीपंत त्रिमलांचा पाठलाग करीत त्यांच्या मुक्कामापर्यंत दपकत जाऊन पोहोचले. मथुरावासी त्रिमल बंधू युवराजांना घेऊन दक्षिणेकडे निघाले तेव्हा कविराजही त्यांच्या सोबतच निघून आले. पुढे कवी कलश आणि संभाजीराजे यांचा स्नेह उत्तरोत्तर वाढतच राहिला. युवराजांनी कविराजांकडून ब्रजभाषेतील अनेक छंदगीते समजून घेतली होती. कालिदास आणि भवभूती अशा नाटककारांच्या कलाकृतींचाही दोघांनी मिळून अभ्यास केला होता. कृष्ण, राधा, मीरा असे अवघे गोकुळ कविराजांच्या जिभेवर असायचे. त्यांच्या सहवासातच युवराजांनी वाङ्मयाची गोडी लागली. कविराजांच्या सहवासातच युवराजांनी नायकाभेद आणि नखशिखा शतक असे आणखी 3 ग्रंथ लिहून काढले. ब्रजभाषेतील नायकाभेद ह्या ग्रंथराजात त्यांनी उच्चतम शृंगाराचे वर्णन केले. तसेच अनेक नायिकांचा वेध घेतला. ते नृपशंभू या नावाने काव्यलेखन करत होते. संस्कृत वा ब्रजभाषेतील काव्यलेखनाचा कच्चा खरडा तयार झाला की त्यावरून कवी कलशांची नजर फिरायची. संभाजीराजांनी कविराजांना आपले वाङ्मयीन गुरु मानले होते. त्यामुळेच ते त्यांचे पहिले रसिक आणि वाचक ठरत. त्यांच्या लेखनावर कवी कलशांच्या सफाईचा हात फिरे. दिवसा कविराज युवराजांना फडावर भेटत. तिथे राज्यकारभार, प्रशासन, सुभेदारी, तवारीख, जासूद पत्रे अशा प्रशासकीय बाबी युवराजांकडून पार पाडत. तिथे कविराज त्यांच्या सोबत असतच. परंतु सायंकाळी वा रात्री युवराजांची काव्याची आराधना सुरू व्हायची. एकदा सरस्वतीच्या दरबारातील घंटा वाजू लागल्या की युवराजांनी कैवल्यांचा आनंद मिळायचा. राजकारणे, काव्य अशा दोन्ही इलाक्यात गुरु शिष्यांची चौफेर मुलुकगिरी चालायची. शृंगारपूरच्या रम्य वास्तव्यात केशव पंडित, कवी कलश आणि शंभूराजांच्या काव्य मैफली रंगायच्या. जरी शिवराय शंभूराजांना मागे टाकून दक्षिणेच्या मोहिमेवर निघून गेले होते, शंभूराजांच्या राजांवरचा राग तसा तत्कालिकच होता. परंतु आपला कर्तृत्ववान पिता, आई भवानी हे कुलदैवत, विद्येची देवता गणेश, शिव आणि पार्वती ह्या प्रियतम साऱ्या गोष्टी त्यांच्या मनाचे कोपरे पुन्हा उजळून टाकीत होत्या. त्यांना काव्यांचा सुगंध लाभू लागला. शृंगारपूरच्या मुक्कामात शंभूराजांनी बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिण्याचा संकल्पही जाहीर केला. जसजसे श्लोक हाता वेगळे व्हायचे तसतसे राजे व कवी कलशांना अवलोकनार्थ द्यायचे. त्या सकाळी आपल्या पुण्यप्रतापी पित्याचं वर्णन करणारा श्लोक शंभूराजांनी लिहून हातावेगळा केला. त्यावरून कलशांनी नजर फिरवली. ते मोठ्याने वाचू लागले. कवी काल भुजंग मावलीड निखिल धर्मवेक्ष विक्लपय जगत परिशंत तीर्ण स शिवछत्रपती जयस्ते. कालिकारूपी भजंग घालितो विळका, करीतो धर्माचा रास, तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाच्या विजय दुदंबी गरजू दे खास. कविराज जमलंय वाक्य? वा, आम्ही तुम्हाला नृपशंभो उगाच म्हणत नाही. वा, संस्कृत सारखी देवभाषा आपल्या आजोबांपासून, शहाजीराजांच्या काळापासून भोसल्यांच्या घराण्यात कशी आली आणि नांदते हेही दिसतं या निमित्तानं. वाड्याच्या गवाक्षातून येशुबाईंनी बाहेर नजर टाकली तेव्हा प्रचितगडच्या भव्य पहाडावरून सूर्याची किरण पाजरल्यासारखी समोरच्या गर्द झाडीत उतरताना दिसली. येसुबाई तशाच कितीतरी वेळ समोरच्या दऱ्या डोंगराकडे पाहत उभ्या होत्या. पाठीशी येऊन उभे राहून युवराजांनी त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. तशा त्या दजकल्या. युवराज हसतच विचारू लागले, येसू, अशा वेड्यासारख्या काय पाहता त्या झाडांकडे आणि पहाडांकडे? दरीतले ते महावृक्ष बघितले की मला मामांजी साहेबांचीच आठवण होते. रायगड असो वा शृंगारपूर, मामांजीची थोरवी दिंड्या पथकांसारखीच डोळ्यांसमोर नाचत राहते. कारण त्याच रत्नपारख्याने ह्याच शृंगारपुरात लक्क धुतलेला भांड्यावरून एका चिमुरडीलाही हेरलं होतं. तिला सून बनवून रायगडावर आणलं होतं, खरं ना? येसुबाईंचा नाकाचा शेंडा पकडत युवराज लाडाने बोलले. बाळपणीचे आपले जीवन घडविणारा तो प्रसंग आठवला आणि येसुबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या रात्री युवराज काहीसे लवकरच बिछाईतीवर पडले होते. वाड्याच्या चोहो बाजूस काळा कभिन्न अंधार पसरलेला. शृंगारपुराने समोरचा भव्य कडा जणू काही आपल्या उशीला घेतला होता. बाजूच्या गर्द झाडीतून अचानक तांबूसलाल प्रकाश दिसायचा. पहारेकरांच्या हातातले पलिते टेंबे फुरफुरल्यासारखे भासायचे. रानातून वेताळांची पालखीच चालल्याचा भास व्हायचा. थोड्याच वेळात वाड्याबाहेर एक सांडणीस्वार आणि काही घोडे येऊन थांबल्याचा आवाज ऐकू आला. त्या
अनमान धबक्या आलेल्या पाहुण्यांनी आणि सदरेवरील कारभारांच्या बारीक आवाजात बोलणे चालले होते. पाठोपाठ ते कवी कलशांचा घोडा येऊन थांबला. कविराजांचा निरोप वरच्या दालनामध्ये पोचण्याआधीच युवराजांनी माणचोळणा घातला. देवघरातील कवड्यांची माळ गळ्यामध्ये घातली आणि आपला जमानिमा ठीक करत ते तातडीने सदरेवर आले. तिथे उंच समयांच्या मिनमिनत्या प्रकाशात 4-5 मंडळी बसलेली. एक पांढऱ्या दाढीतला 50शीचा मुसलमान मिया युवराजांची प्रतीक्षा करीत होता. त्याच्या एकूण हालचालीकडे कवी कलशांचे बारीक लक्ष होते. युवराज सदरेवर दाखल होता सारेजण अर्धवट उठून उभे राहिले. तातडीने मुजरे झाले. संभाजीराजांनी बैठक मारत कवी कलशांना डोळ्यांनीच बोला असे खुणावले. तसे कविराज संकोचून बोलले, तातडीचा खलिता आला आहे दिलेर खानाकडून. कवी कलशांच्या बोलावर शंभूराजांनी दीर्घ श्वास घेतला. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ते शून्यात पाहू लागले. दिलेर खान ही कोणी साधीसुधी आसामी नव्हती. पातशाही राजकारणामध्ये मुरलेला, प्रसंगी औरंगजेबाचा शहजादा मुअज्जम याच्याशी झगडा केलेला दाऊद दजाई जातीचा तो कडवा रोहिला होता. गंगा यमुनेपासून ते भीमा कावेरीपर्यंत अनेक नद्यांचे पाणी प्यायलेला तो साठीतला अनुभवी बुड्ढा होता. अशा वकुबाचा हा सरदार 2 वर्षापूर्वी दक्षिणेच्या सुभेदारीवर आला होता आणि तेव्हापासून संभाजीराजांशी दोस्ती करण्याचा त्याचा प्रयत्न सातत्याने चालू होता. शंभूराजांनी गळ्यातली कवड्यांची माळ घातली होती. मनातल्या मनात मंत्रपठण केले. त्यांनी दिलेरची ती अखबार थैली उघडून पाहिली. बाकीच्या सर्व मंडळी दालनाबाहेर गेली. शंभूराजांनी कवी कलशांना खलिताचे वाचन करावयास सांगितले. कविराजांनी नजर त्या सुंदर हस्ताक्षरावरून फिरू लागली. राजाधिराज शेर समशेर संभाजीराजे भोसले. एखादा मनुष्य जेव्हा यारी दोस्ती खातर आपला हात पुढे करतो तेव्हा त्याच्या मनातली दुश्मनीची जळमटे जळून खाक होतात. हे आपल्यासारख्या शायर असलेल्या मराठ्यांच्या शहजाद्याला आम्ही अलहिदा काय सांगावे. मात्र आपण याचाही पक्का खयाल ठेवा की कमळाची टपोरे फुले फक्त तालाबातच फुलतात. शेरचा बछडा अरण्यातच खुलून दिसतो. त्याच हिसाबानं आम्ही आपणास सवाल करू चाहतो की मराठ्यांच्या राज्याचे नेक शहजादी असताना आपण शृंगारपूरच्या त्या अंधेरा गुफेत स्वतःला कोंडून काय करता आहात. आपण आपल्या हक्काच्या रायगडला महरूम झाला आहात. शेर शिवाजी सारखा वालिद मिळूनही आपण मायेला यतीम झाला आहात. तुमच्या दिलाची धडकन आम्ही जाणून आहोत. आजवर आपण फक्त मोगलांच्या दुश्मनीबद्दल ऐकले असेल, दोस्तीबद्दल नाही. आमचं दिल साफ नसतं तर राजपुतांच्या 3 पिढ्यांनी आमच्याशी दोस्ताना कशाला ठेवला असता. म्हणूनच तुम्हास खुल्या दिलाने अर्ज करतो की मनामध्ये अंदेशा ठेवू नका. आमची दोस्ती पेशकश ठोकरू नका. आपणास कोणतीही मुसीबत आल्यास आमच्याकडे तातडीने हरकारे पाठवा. आम्हाला अर्ध्या रात्री उठवा. उमर की और तजुर्बे की परवा किए बगैर ये बंदा आपकी खिदमत में हाजिर हो जाएगा. कवी कलशांची मुद्रा पडली होती. त्यांच्याने पुढचा काही मजकूर वाचवेना. शंभूराजे मात्र गालातल्या गालात हसत होते. स्वतःला रोखायचा प्रयत्न करत होते. परंतु पाण्याचा पाठ फुटल्यासारखा त्यांनी आपल्या हास्याचा ओघ आवरता येईना. ते खो खो करत पोट धरून हसत सुटले. दुष्ट औरंगजेबाचा सुभेदार शेर शिवाजीच्या पुत्रालाच प्यार मोहब्बतीचे आवाहन देतो. ही कल्पनाच किती हास्यास्पद म्हणायची. युवराजांपाठोपाठ कवी कलशी मोठ्याने हसू लागले. येसुबाई धावत दरवाजाजवळ येऊन उभ्या राहिल्या. खलिताच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलिताच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. अस्वस्थ शंभूराजेही आपल्या डोळ्यांच्या कोणातून कवी कलशांकडे आणि दाराशी खोळंबून उभ्या राहिलेल्या येसुबाईंकडे आरून फिरून नजर टाकत होते. रात्री उलट जबाबाचा कोणताही मजकूर युवराजांनी कविराजांना सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी दुपार झाली. दिलेर खानाच्या बेचैन दूतांना शृंगारपूरचा उष्मा सोसवेना झाला. त्यांनी शंभूराजांचा एकसारखा पिच्छा पुरवला तेव्हा राजे त्या दूतावर कडाडले. जा सांगा तुमच्या दिलेर खानाला म्हणावे आपण पडत मूर्ख आहात. म्हणूनच पेडगावला राहता ते फारच चांगलं. वळचणीचं पाणी पुन्हा आड्यावर चढणं जसं अशक्य, सरितेनं सागर कवेत घ्यायचा सोडून पुन्हा सर्पासारखा आपल्या उगमाकडे उलटा वळसा घेणं जसं अशक्य, तशीच मोगली सुभेदारानं शिवाजीच्या पुत्राशी दोस्ती करायची अभिलाषा बाळगणं हे मूर्खाचं नव्हे तर शतमूर्खाचं लक्षण आहे. युवराजांना घेऊन पालख्या संगमेश्वराच्या नावडी बंदरावरच्या काठावर येऊन उतरल्या होत्या. शंभूराजे दूरवर पसरलेल्या चिंचोळ्या खाडीतील पाण्याचा चमचमता पट्टा निरखत होते. सायंकाळी ताडामाडाच्या बनामध्ये वाऱ्याने फेर धरला होता. मावळतीचे तांबूस आभाळ दर्याच्या दर्पणामध्ये उतरले होते. मासेमारी करून आलेल्या कोळ्यांची छोटी गलबते सायंकाळच्या समुद्र लाटात डुचमळल्यासारखी करीत होती. आखूड काष्टा घातलेला गळाभर मणिमाळा आणि केसांमध्ये रानफुले माळलेल्या कोळणी आनंदाने थिरकत होत्या. डोईवर तांबड्या आखूड टोप्या घातलेले, रुमाला बांधलेले, गुडघ्यापर्यंत लुंग्या दुमडलेले कोळी होड्यांच्या लाकडी पळीवर
ठेका धरून नाचत होते. वल्लव रे नाकवा, वल्लव रे मुरारी, होरी बघा आमची थरकली दर्या किनारी. शंभू बाळाला ठेवून शृंगारपुरी, का गेलं राजा देशांतरी, बोल रे माझ्या देवा मल्हारी. ती गाणी कानावर पडता शंभूराजांनी हसून येसुबाईने कवी कलशांकडे पाहिले. संगमेश्वर गावाने जणू संभाजीराजांच्या मनावर भुरळ घातली होती. वरुणा आणि अलकनंदा नदीच्या संगमावर असलेले ते पुरातन नगर युवराजांना खूप आवडले होते. एकेकाळी ह्या नगरीचे नाव रामक्षेत्र होते. परशुरामाने येथे अनेक मंदिरं बांधली होती. 7व्या शतकामध्ये चालुक्य राजा कर्ण करवीराहून संगमेश्वराकडे आला. त्याने येथे स्वतःची राजधानी तयार केली. शिवाय कर्णेश्वर नावाचे पाषाणाचे भव्य मंदिरही बांधले. कर्णाच्याच काळात ह्या छोटेखानी नगरीत सुमारे 300 नवी मंदिरे आणि नवे तलाव बांधून झाले. संपूर्ण गावाला एक जुनाट तट होता. शिवाजीराजांच्या उदयापूर्वी विजापूरचा आदिलशाह एक सुभेदारी येथे राहायचा. मात्र जसे हिंदवी स्वराज्य वाढले तशी आंबाघाट उतरून कोकणात यायची आदिलशाही अंमलदारांची छाती उरली नाही. शंभूराजांनी कर्णेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन सप्तनिक दर्शन घेतले. संगमावर एकमेकींना कवेत घेणारे दोन्ही नद्यांचे पाणी पाहून शंभूराजांचे मन हुरहुरले. ते कलशांना बोलले, कविराज, 2 नद्यांचा संगम बघितला की आमचं मन कसल्याशा गुढ हुरहुरीनं असं उचंबळून येतं. ह्या संगमाशी आमचं काय नातं जडलं आहे कोणास ठाऊक. युवराजांनी कसब्याच्या बाजूला एक उंचवट्याची जागा बघितली. चौफेर नारळ पोपळीची आगरे, पाठीमागच्या नदी खळातले पाणी आणि चौफेर गस्त घालणारे गच्च वृक्षराजांनी नटलेले हिरवे डोंगर. शंभूराजे बोलले, कविराज, हे स्थळ आम्हाला खूप आवडलं. इथंच आमच्यासाठी एक छानसा वाडा बांधा. निसर्गाचाही इथं सहवास लाभेल आणि गोव्याहून व कोल्हापूरकडून येणाऱ्या मार्गावरची चांगली दहशत ठेवता येईल. रात्रीच्या भोजनासाठी युवराजांना शृंगारपूरच्या वाड्यातच परतायचे होते. त्यामुळे पालख्या सोडून शंभूराज आणि येसुबाईंनी दिप्पाड पाठीचा 2 मोठ्या अरबी घोड्यांवर मांड ठोकली. युवराजांनी घोड्याला शृंगारपूरच्या दिशेने टाच मारली तेव्हा आजूबाजूच्या ताडामाडात आणि सभोवतालीच्या दाट वृक्षराजीने नटलेल्या दऱ्याखोऱ्यात अंधार उतरू लागला होता. गावाकडच्या ओढ्यातून ओघळीतून वाट दाखवण्यासाठी हातामध्ये फुरफुरल्या दिवट्या घेऊन मशालजी आगे धावू लागले. शंभूराजे कसबा ओलांडता आहेत तोच अचानक 200-300 गरीब शेतकऱ्यांचा आणि कोळ्यांचा जमाव युवराजांच्या पथकाला आडवा आला. त्याचबरोबर संघर्षाच्या टेहळणीच्या पथकांनी त्यांना विचारले, चला मागे, चला मागे हटा. असे हाताना पाठीमागे लोटले रेटले, परंतु अहो बाळराजे, असे धमी मायबाप, थांबा थोडं. अशा करुण किंकाळ्या भरधाव वेगाने पुढे जाणाऱ्या युवराजांच्या कानामध्ये घुसल्या. त्याबरोबर युवराजांनी लगाम खेचून आपला घोडा गरकन मागे वळवला. युवराज थांबल्याचे दिसताच गस्तीवाल्याने परवा न करता शेतकरी पुढे धावले. त्या कास्तकारांनी एकच गिल्ला आणि आकांत सुरू केला, मायबाप सरकार, वाचवा हो वाचवा. काहीतरी गंभीर प्रसंग असल्याची जाणीव संभाजीराजांना झाली. त्यांनी पटकन घोड्यावरून खाली उडी ठोकली. त्यांच्या पाठोपाठ कवी कलशी खाली उतरले. त्या दोघांच्या भोवती शेतकऱ्यांचा गरडा घातला. एक म्हातारा शेतकरी टाहू फोडत ओरडला, मायबाप सरकार, आम्ही कसं जगायचं ते सांगा. हे जप्तीचे हुकुमनामे बघा, कोणी धाडले ते, पार रायगडावरून आलेत बघा. किडकिड्या अंगाचे 2-3 शेतकरी एकदम बोलले. कविराज, बघा बरं, काहीतरी घोटाळा दिसतो आहे खास. शंभूराजे गोंधळून बोलले, इथली प्रभावळीची सुभेदारी राजांनी आमच्याकडे दिली असताना आम्हाला डावलून हे हुकुमनामे रायगडावरून येण्याचं काय कारण. त्या गलित गात्र शेतकऱ्यांच्या हातातले कागद कविराजांनी घेतले. ते हलक्या सुरात बोलले, अनेक वर्ष शेतसारा तुंबलाय म्हणूनच जप्तीचे हे हुकुमनामे पाठवलेले दिसतात. पण त्यावर स्वाक्षरी कोणाची आहे? राहुजी सोमनाथ यांची. अण्णाजी दत्तूंच्या सांगण्यावरूनच हुकुमनामे पाठवल्याचं त्यात स्पष्ट म्हटलं आहे. पोट खपाटीला लागलेल्या त्या कृष शेतकऱ्याने पुन्हा भीतीची लाट उसळली. 8-10 जणांनी शंभूराजांना आणि येसुबाईंच्या पायावर सरळ लोटांगणे घातले. ते धाय मुकलून रडत घराने गाऊ लागले, आम्ही तरी काय करणार धनी, गेली 6-7 साल काही पिकलंच नाही बघा. ओढ्याचं पाणी सारखं खलाटीत सुटतं, शेताला बांध राहत नाही आणि काही पिकत बी नाही. कितीतरी लोकांनी वैतागून गळपास लावून घेतले बघा. दया करा मायबाप, न्याय द्या. त्या कसकऱ्यांची दुबळी आणि लीन दिन शरीरे पाहता दुसऱ्या पुराव्याची गरजच नव्हती. तरीही युवराजांनी ठाणेदाराला बाजूला बोलवून घेतले. शेतकऱ्यांच्या हानीची खातर जमा केली आणि त्यांनी कविराजांना लागलीच हुकूम केला, कलजी, ह्या सर्वांना माफीनाम्याचे लेखी हुकूम द्या. युवराजांनी जागेवरच न्याय दिला हे पाहून कष्टकरी कुणबी तिथेच जल्लोष करीत नाचू लागले. त्यांनी शंभूराजांना बक्कळ आशीर्वाद दिले. युवराजांचे पथक पुन्हा शृंगारपुराकडे धावू लागले. रात्री कवी कलशांनी शंभूराजांना हळूच इशारे वजा शब्दात सांगितले, आपल्या हुकुमाची तामील उद्या सकाळीच करतो. माफीनामे खास दूतामार्फत संगमेश्वराकडे पाठवून देतो. परंतु राजन, आपण केलेल्या कारवाईची एक प्रत माहितीसाठी रायगडाच्या फडावरही धोडून देतो. काही शंका वाटते का आमच्या हुकुमाबाबत? हुकुम न्याय आहे, पण सरकारकडून आपल्या विरोधात आहे, विरोधात याचेही भांडवल करण्याची संधी सोडणार नाही. तेव्हा म्हटलं, तापल्या तव्यावर तेल पडताच ते चरचरून जावे तसे शंभूराजे उखडले. कविराज,
आम्ही कायद्याने प्रभावळीचे सुभेदार आहोत, आमच्या अधिकारात आम्ही हा निर्णय घेऊ शकतोच, शिवाय आम्ही हिंदवी स्वराज्याचे युवराज आहोत, शेतातलं बुजगावणं नव्हे, त्यामुळेच नडलेल्या आणि गांजलेल्या रयतेला युवराज या नात्यानं जागेवर न्याय द्यायचा निसर्गदत्त अधिकार आम्हाला आहे. कवी कलश मनसे हसले, पण तितक्याच शांत सुरात बोलले, राजन, आपल्या अधिकार कक्षेबद्दल सवाल करायचा मला अधिकार नाही, मात्र आपला एक प्रिय मित्र या नात्यानं मला आपल्याला जरूर सांगावं लागेल, जिथे राजा असतो तिथे एक दरबार असतो आणि दरबारांच्या भिंती नेहमीच कटाच्या छुप्या कारस्थानांनी पोखरलेल्या असतात, महत्वाकांक्षेच्या भुकेनं बेताब असतात. हा खेळ अगदी अनादी काळापासून चालत आला आहे, तेव्हा उगाच पुढे मागं पंचायत नको, म्हणूनच दूत पाठवावं म्हणतो मी रायगडाकडे. आबाळातून वाहणाऱ्या पांढरा शुभ्र ढगाप्रमाणे दिवस झरझर जात होते. शृंगारपूरच्या नित्यपाठामध्ये तसा विशेष काही फरक पडत नव्हता, परंतु एके दिवशी दुपारी बाळाजी आवजी चिटणीसांची पालखी वाड्याजवळ येऊन पोहोचली. सडपतळ बांध्याचे काटक गौरवर्णाचे साठी ओलांडलेले बाळाजी पालखीतून खाली उतरले. विशीतल्या उत्साही पोराच्या झपाझप चालीन ते राजवाड्याच्या सलग 25 पायऱ्या एका दमात चढून वर आले. मधल्या चौकात बाळाजी येताच युवराज्ञी येसुबाई त्यांना आदराने समोर गेल्या. शंभूराजे सुद्धा बाळाजी पंताच्या अचानक आगमनाने आश्चर्यचकित झाले. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. शंभूराजांनी हसत हसत विचारले, बाळाजी काका, अगदी अनमान दबके आलात. शंभूराजे, गडावर आता जीव लागत नाही, महाराजांना कर्नाटकात जाऊन बरेच मास लोटलेत, म्हटलं निदान युवराजांचा तरी 2 दिवसाचा सहवास लाभेल. स्वराज्याची निर्मिती करताना शिवरायांनी आपल्या अवतीभोवती अनेक नररत्नांचा समुच्चय गोळा केला होता. त्यापैकी तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद असे अनेक मोहरे धारातीर्थी पतन पावले होते. अनेकांना वार्धक्याने ओढून नेले होते. आज राजांच्या दरबारामध्ये हंबीरराव, येसाजी कंक, हिरोजी फर्जंद, अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ अशी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच पहिल्या फळीतली जी मंडळी उरली होती, त्यामध्ये बाळाजी आवजी चिटणीसांचा समावेश होताच. तसा चिटणीस घराण्याचा स्वराज्य सेवेतला प्रवेश होण्यामागे योगायोग आणि अपघात ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत झाल्या होत्या. बाळाजींचे कर्तृत्ववान पिता आवजी हरी चित्रे हे जंजिराच्या सिद्धीकडे दिवाण म्हणून काम पाहत होते. एकीकडे मराठी मुलकावर अनन्वित अत्याचार करण्यामध्ये सिद्धी कुप्रसिद्ध होते, मात्र तिकडे आवजी हरी आपल्या कामाच्या आणि एकनिष्ठतेच्या बळावर सिद्धीच्या दिवाण पदापर्यंत जाऊन पोहोचले होते. तेव्हा साहजिकच त्यांची उत्तरोत्तर होणारी भरभराट पाहून दरबारातील अनेक मुसलमान कारकुनांचा आणि कारभाऱ्यांचा जळफळाट होऊ लागला. जेजुरीचा खंडोबा हे आवजी हरींचे दैवत एकदा त्यांच्या स्वप्नात मल्हारी मार्तंड येण्याचे निमित्त झाले. तेव्हा अंगातल्या कारकुनी शिस्तीप्रमाणे त्यांनी आपल्या आजारी धन्याकडे रितसर अर्ज सादर केला. त्यानंतरच ते जेजुरीस जाऊन देवदेव करून पुन्हा जंजिरास परतले. नंतर सिद्धी बाबशी खानची प्रकृती अधिकच बिघडली. तेव्हा आवजी हरीच्या विरोधात कारस्थाने करणाऱ्या मुस्लिम कारकुनांनी ही चांगलीच संधी चालून आली. त्यांनी आवजींनीच जेजुरीस जाऊन आपल्या धन्यावर देव घातला आहे असा कंगावा सुरू केला. त्यातच बाबशी खान हापशी मरण पावला. गादीवर आलेल्या नव्या सिद्धीकडे दरबारी कारकुनांनी एकच गोंगाट केला. आवजीने सुलतानावर जालिम चेटूक केला आहे. राज्य बुडवण्याचा त्याचा इरादा आहे. पोरवयाच्या नव्या सिद्धीने ह्या कागाळाच सत्य मानल्या. हातापाया पडून आपण निर्दोष असल्याचे आवजीने आपल्या धन्याला परोपरीने सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट नव्या सिद्धीने जुलमाने आवजीच्या हाती विषाचा प्याला देऊन ते लागलीच प्राशन करायला त्यांना भाग पाडले. आवजी आणि त्यांचा मोठा भाऊ खंडोजी या दोघांना मोठ्या पोत्यात करकचून बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांनी आवजी हरीचे घर लुटलेच, त्याशिवाय आवजींच्या बाळाजी, चिमणाजी आणि श्यामजी या तिन्ही मुलांचे हबशांच्या गुलामाची पोरे म्हणून इराककडे नेऊन विकावायचे ठरवले होते. एका रात्रीत आवजींच्या पत्नींचे रखमाबाईंचे दैव फिरले. तेव्हा बाळाजी अवघे 11 वर्षाचे होते. दुर्दैवी मातेसह 3 मुलांनी गलबतावर एकसारखा आकांत मांडला होता. भरल्या समुद्राकडे नजर टाकत आकाशाकडे पाहत दैवाकडे आणि देवाकडे ते सारे मदतीची याचना करत होते. दैव बलवत्तर म्हणून की काय, निसर्गच त्यांच्या हाकेला धावला. गलबत राजापूरच्या किनाऱ्यावर जवळ पोहोचले तेव्हा अचानक उलटा वारा वाहू लागला. म्हणूनच नाईलाजाने खलाशांनी किनारा गाठला. योगायोगानेच विसाजी शंकर हे रखमाईचे बंधू राजापूरमध्ये व्यापार करत होते. ऐनवेळी बहिणीच्या मदतीला भाऊ धावला. खलाशांचा खूप मिनतवाऱ्या करून आणि मोठं द्रव्य त्यांच्या पदरामध्ये टाकून विसाजीने आपल्या आपतींची कशीबशी सुटका करून घेतली. बाळाजीपंत आपल्या मामाच्या सावलीमध्ये वाढत होते. त्याच वेळी तिकडे घाटमाथ्यावर शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचा उद्योग आरंभला होता. त्यांच्या विजयी ऐकून बाळाजी हर्षभरीत होऊन जात असे. एकदा आपल्या मोत्यासारख्या वळणदार अक्षरात त्यांनी शिवाजीराजांना पत्र लिहिले, हिंदवी स्वराज्याचा एक शिपाई म्हणून सेवा चाकरी करण्यामध्ये मला धन्यता वाटेल राजे. योगायोगाने पुढे शिवाजी महाराज राजापूरच्या मोहिमेवर आले तेव्हा रत्नपारख्याने हिरा झोकला.
स्वराज्याच्या चाकरीमध्ये बाळाजींना दाखल करून घेत असल्याचे राजांनी रखमाबाईंना सांगितले. आपल्या कुटुंबावरील आघाताने त्या अद्याप सावरल्याही नव्हत्या. त्यांचा गैवर पाहून महाराजांचेही मन द्रवले. त्यांनी बाळाजींच्या मातेला अभय दिले. मातोश्री, तुमच्या पोटी तीन पुत्र आहेत. मलाही आपला चौथा मुलगा समजा. तुमचा सुपुत्र स्वराज्याची काळजी घेईल. आम्ही तुमची घेऊ. आपल्या प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि कर्तृत्वाने बाळाजीपंत राजसत्तेचा एक एक पायऱ्या चढत वेगाने वर गेले. स्वराज्यातील ब्राह्मण प्रधानांचा सुप्त विरोध डावलून शिवाजीराजांनी त्यांना स्वराज्याचे चिटणीस पदही दिले. विशेषतः राज्यातील सर्व किल्ले आणि दुर्गांचा कारभार त्यांच्या हाती सोपवला. बाळाजी पंतांनाही प्रत्येक गडावर आपल्या प्रभू जातीतील योग्य बकुबाच्या माणसांना महत्वाची पदे दिली. गड किल्ल्यांचा कारभार त्यांनी उत्तम चालवला होता. मात्र बाळाजींच्या पदर धरून स्वराज्यात गडागडावर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीचेच लोक माजत चालले होते, असा ब्राह्मण मंडळीचा आक्षेप वाढत चालला. त्यामुळेच राष्ट्रप्रधानांमध्ये सुद्धा एका बाजूला बाळाजीरावजी चिटणीस तर दुसरीकडे अण्णाजी दत्तो आणि मोरपंत पिंगळे अशी दुही माजली होती. प्रभू आणि ब्राह्मण जातीमध्ये कमालीचे अंत्यस्थ वैर होते. मात्र शिवाजीराजांसारख्या कठोर शासकाच्या करड्या नजरेसमोर कोणाचे काही चालायचे नाही. राजांच्या माघारी मात्र दोन्ही वर्गात खूप धुसफूस आवडायची. बाळाजीरावजींना शंभूराजांविषयी पहिल्यापासूनच खूप ओढा होता. बिना मातेचे लेकरू त्यात थोरले महाराजही सातत्याने आपल्या कामकाजात घडलेले असायचे. अशा वेळी शंभूराजांची हित पाहणारी प्रथम राजगडावर आणि नंतर रायगडावर जी मोजकी मंडळी होती त्यामध्ये बाळाजीरावजींचा समावेश होता. सागाच्या एखाद्याच्या फोपावल्या रोपासारखे शंभूराजे दिसामासाने मोठे होत होते. राज्याभिषेकापूर्वी थोरल्या महाराजांनी त्यांना गडावरील मुलकी आणि राजकीय कारभार सांगितला होता. त्यात उत्साहाने भाग घेऊन 4 वर्ष शंभूराजाने तडफेने रायगडावरील फड सांभाळला होता. कर्नाटकातील कोलार आणि चिक्कबाळापूरच्या आपल्या जहागिरीकडेही जातीने लक्ष पुरवले होते. पुढे अथनी, रायबाग, गोवळकोंड्यापासून हुबळी, फोंडा व अकोल्यापर्यंत कर्नाटकच्या आणि गोव्याच्या सरहद्दीवर मोहीम राबवली होती. कुतुबशहाच्या दिवाण मदनाशी मैत्री करून खूप मोठी लूट ही रायगडावर आणली होती. तेव्हा शंभूराजांच्या धडाडीने आणि उत्साहाने बाळाजीपंतही भारावून गेले होते. आपला शांत स्वभाव ढळू न देणारे, दरबारात शंभूराजांचे हित जपणारे मुत्सद्दी बाळाजीपंत चिटणीस फार दिवसांनी भेटत होते. त्यामुळेच युवराज आणि युवराज्ञी दोघेही सुखावून गेले होते. शंभूराजांनी त्यांच्याकडे राजारामांची आपुलकीने चौकशी केली. बऱ्याच दिवसांनी बाळाजीपंतांनी शंभूराजांसमोर भोजन घेतले. त्या सुग्रास जेवणाचे त्यांची मनकळी खुलली. मात्र भोजन घेता घेता अन्नात गारेचा तुकडा अडकावा तसे झाले. बाळाजींनी चिडक्या स्वरातच विचारले, तो अगरगट कापालिक कुठं आहे? कोण अगरगट आणि कोण कापालिक? नव्या विषयाने बाळाजीपंतांच्या लोभसमुद्रा कमालीची संतप्त दिसू लागली. ते कडाले, ज्यांना तुमच्यावर अखंड भुरळ घातली आहे, आपल्या पापी कुत्सित मेंदून ज्यांना तुम्हाला ठार वेड बनवला आहे, जो रेड्याच्या ओल्या कातडीवर बसतो, जारण मारण कर्मे करतो, पण कोण? जो अघोरी कृत्यांमध्ये वेताळांचा तांडा बोलवतो. संभाजीराजांनी हसऱ्या मुद्रेने येसुबाईंकडे पाहिले तसे ते दोघेही मोठ्याने हसू लागले. आपल्या हसूआवरच शंभूराजे बोलले, इतरांप्रमाणे तुम्हालाही संशयाचं आणि मत्सराचं फुरसं चावून कविराजे परके वाटू लागले की काय? कविराज, अहो त्या कलुषा काळ्या कुटाचं नाव घेताच का माझ्या समोर? चिटणीस सावरून बोलले आणि ठाम शब्दात उत्तरले, खरं सांगू युवराज, ह्या मुद्द्यावर मी आपल्या इतर अष्टप्रधानांनाही काळीचा दोष देणार नाही. ह्या कलुषाच्या रूपाने शुभाचं पवित्र स्वराज्यात कली घुसला आहे हेच खरं. आणि ते तसं नसतं तर तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष राजकुमारांना एवढी भयंकर मजल गाठलीच नसती. कसली मजल बाळाजी काका? ढवळ्या शेजारी पळ्या बांधला की वान नाही पण गुण लागतोच. हा शृंगारपूर परिसरात त्या अधर्मी शाक्तपंथीयांनी नंगानाच मांडला आहे. आपल्यासारखा विद्वान युवराज त्यांनी आंधळी शिकार बनावा हे केवढं दुर्दैव. आपला निश्चितच काहीतरी गैरसमज होतो आहे बाळाजी काका. शाक्तपंथीयामध्ये वाममार्ग खूप बळावला आहे. युवराज, मांस मटण ते अभद्र जारण मारण ते तंत्र काय नि मंत्र काय? बाळाजी काका, मनुष्याच्या शुद्ध आचरणासाठीच प्रत्येक धर्म आणि पंथ झटत राहतात. पुढे स्वार्थासाठी काही जण धर्माला बेटीस धरून वाम मार्गाचा अवलंब करतात, परंतु धर्मपंथाला पुढे आलेले विपरीत स्वरूप म्हणजे मूळ धर्म नसतो. त्यामुळे फक्त शाक्तपंथीयामध्ये वाम मार्ग संचारला आणि वैदिक जाती धर्माला त्याची लागणच झालेली नाही असं म्हणणं मोठं धारिष्ट्याचं ठरेल. शंभूराजे बोलले. संभाजीराजे पुढे सांगू लागले, शाक्तपंथ आमच्या लेखी दुसरे तिसरे काहीही नसून ती जन्मोजन्मीची शक्तीची पूजा आहे. त्यात आम्हा भोसल्यांच्या कुळमाता म्हणजे तुळजाभवानी आहे. ती शस्त्रधारी दुष्टांचं निर्दालन करणारी आहे. तिला नैवेद्य लागतो तोच मुळी रक्त माणसाचा. बोलता बोलता शंभूराजे अडखळले, दाटल्या कंठांनी बोलले, आज आमचे गुन्हे नसतानाही अनेकांच्या दुष्ट कुत्सित नजरा आम्हाला भोवतात. अनेकांच्या शिव्या शापांचे तळतळाटीचे धनी आम्ही ठरतो. अशा दुष्ट शक्तींशी मुकाबला करायचा तर कोणाच्या तरी वरद हस्ताची आशीर्वादाची गरज लागतेच बाळाजी काका.
थोरल्या राजांनी असा कुठे आधार शोधला होता शंभूराजे? तुमच्यासारख्याने असं बोलावं का? तुमच्यासारख्याने असं बोलावं चिटणीस काका? शंभूराजे आश्चर्याने बोलले. गागा भटाकडून आबासाहेबांनी आपला राज्याभिषेक घडवला, परंतु त्यामध्ये अनेक चुका आणि दोष राहून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा आबासाहेबांनी पुन्हा एकदा निश्चलगिरी गोसावीकडून दुसरा तंत्राभिषेक करून घेतला. हे विसरता की काय आपण? त्याच निश्चलगिरी बुवांची मठी उभारून राजांनी इथं संगमेश्वर जवळ त्यांची सोय लावली होती, हेही नका विसरू. बाळाजीरावजी थोडेसे नरम पडले, पण लगेचच त्यांनी पुढचा प्रश्न केला. आम्हाला वाटलं नव्हतं तुम्हाला राजा व्हायची एवढी घाई लागली होती म्हणून. काय बोलता आहात आपण काका? आमचे आबासाहेब गादीवर असताना राज्यपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधायचं आम्हाला काय कारण? तसं करायला आम्ही काय कुठल्या सुलतानांचे वा मोगलांचे दुष्ट शहजादे वाटलो की काय तुम्हाला? तसं नसेल तर मग तो महाभयंकर अभिषेक कसा केलात? कोणता? तो कलशाभिषेक की काय? तो डोळे बारीक करीत बाळाजींनी विचारले. हो केला आम्ही, शंभूराजांनी स्पष्ट कबुली दिली. अरे काय केलं ते शंभूराजे? बाळाजीरावजी हळहळले. त्यांची चर्या उतरली. काय करणार बाळाजी काका? अहो रपेट मारत असतानाच तगडा घोडा अचानक अडखळून मृत्यू कसा पावतो? आमच्या मालाच्या आगे मागे अनेकदा हळदी कुंकवाची भिजवलेले ते लिंब, सुया, टोचलेले बिबे, काळ्या मंतरलेल्या बावल्या अशा अशुभ वस्तूंचा नित्य सडा पडावा. पण म्हणून कलशाभिषेक? बाळाजीरावजींनी डोळे उडवले. दुसरं तरी काय करणार काका? खासगीकडे दरबारामध्ये पागेत कुठं शांती नाही. मेवना गणोजी नाखुश, जगायची लाज वाटावी अशी दरबारी दुष्टांनी चाललेली आमची बदनामी, बदफैलीचे घाणेरडे आरोप, उठसूट आम्हाला पाण्यात पाहणारे राष्ट्रप्रधान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगासाठी डोंगरासारखा आधार वाटणारे पण आम्हापासून रोज दुरावत जाणारे आमचे आबासाहेब. ही सारी वकवक अनुभवली आणि म्हटले एकदाची शांती करून टाकावी. शांती? ही अशी शांती? बाळाजीरावजींची चर्या लज्जित झाली. त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या विलक्षण गतीने गोल गोल फिरू लागल्या. त्यांचा कंठ दाटला. ते कळवळून ओरडले, म्हणजे बाळराजे, ज्या शिवप्रभूंनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचीच कायमची शांती करायला निघावे तुम्ही? बाळाजी पंतांनी जो अर्थ ध्यानात घेतला होता त्याच्या नुसत्या कल्पनेने शंभूराजांच्या अंगातले वारे गेल्यासारखे झाले. कोणीतरी वक्रपात्याची कट्यारच जणू काळजात घुसवली होती. ते मंचकावरून उठून खाली जाजमावर बसत अत्यंत घाबरलेल्या स्थितीमध्ये बाळाजींना बोलले. किती भयंकर बोलला आहात आपण हे काका? बाळराजे, कलशाभिषेकाचा दुसरा अर्थ तरी कोणता? बाळाजी पंत हुंदके फुटल्यासारखे बोलले. एक राजा मेल्याशिवाय दुसरा राजा गादीवर येऊ शकत नाही आणि ज्याला सत्तेची घाई झाली आहे त्याने कलशासारखे असे पद्माश मांत्रिक गोळा करायचे असतात आणि तंत्रमंत्राच्या अघोरी विद्येच्या बळावरच हयात राजाचा नाश करायचा असतो. दिवंगत राजाच्या श्राद्धा दिवशीच नव्या राजाने मंचकारोहण केले की ह्या कलशाभिषेकाची पूर्ण समाप्ती होते असं शास्त्री पंडित सांगतात. शंभूराजाच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेने सांगितले, कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला? अहो आता कोण बोलायचे राहिले आहे? तिकडे रायगडापासून पन्हाळगडापर्यंत सर्वत्र बबरा पसरला आहे. आपला ह्या भयंकर कृत्याची बातमी सांगणारे खलितेही राजांकडे काही मंडळीने कर्नाटकात पाठवले आहेत. अण्णाजी दत्तो, रावजी सोमनाथांचा शिष्यवर्ग, त्यांचे पुतणे, भाचे, खुद्द आपल्या सावत्र माता सोयराबाई राणीसाहेब थोरांपासून पोरांपर्यंत आपल्या ह्या करणीबद्दल जो तो बोलतो आहे. बाळाजीरावजींनी उपरण्याने आपली मुद्रा पुसली. ते बोलले, ह्या भयंकर गोष्टी तिथे ऐकताना काळजाला छिद्रे पडू लागली, म्हणूनच आलो इकडे. बाळाजी पंतांच्या तोडून त्या एक धक्कादायक गोष्टी ऐकताना युवराज आणि युवराजनी दोघेही सर्द झाले होते. आपल्या आसमांचा आणि हुंदकांचा उमाळा दाबण्याचा प्रयत्न करीत शंभूराजे बोलले, ज्या नीच महाभागांच्या कुचक्या मेंदूतून अशा विषारी अनुमान बाहेर पडतात त्यांच्या तोंडात राख भरायला उद्या गाढवं सुद्धा पापकर्म मानतील. बरं झालं आपण इतक्या दूर इथं येऊन आमच्या कानावर ही गोष्ट घातलीत आणि आम्हाला भानावर आणलेत. एवढ्या पराकोटीच्या हलकट विचार करणारे मेंदू रामदास आणि तुकोबा यांच्या ह्या मराठी मुलकात जिवंत आहेत, तर त्या भांडगुळांचीही ह्या निमित्तानं आम्हाला चांगली कल्पना आली. अत्यवस्थ झालेल्या जखमी मावळ्यासारखे शंभूराजे खाली कोसळले. त्यांचा कातूरसूर आणि त्यांच्या खोल वेदनेची जात बाळाजीरावजींसारख्या मुरब्बी राजकारण्याने तत्काळ ओळखली. त्यांनी आणि येसुबाईने शंभूराजांना आधार देऊन मंचकावर बसवले. पाण्याचे पात्र त्यांच्या ओठी लावले. तापवलेले सळे कोणीतरी काळजावर ठेवावी तशी वेदनेने शंभूराजे कळवळले. बाळाजी काका, अहो ज्या जिजाऊंनी आमच्या मातोश्रींच्या मागे आम्हाला सानाचे जे थोर केले त्या जिजाऊच्या बाळाचा काळ व्हायची भयंकर स्वप्न हा संभाजी बघत असेल, अशी कल्पना तुम्ही तरी कशी करू शकता? नाही, केवळ असंभव, बाळाजी माघारीच्या सुरात बोलले. अशी नीच कल्पनांच्या सापसुरळ्या सोडणारी घुबडाच्या अवलादीची माणसं ह्या स्वराज्यात उच्च पदावर काम करतात. ह्या दुर्दैवाला काय म्हणावं? संभाजीराजांच्या जिव्हारी घाव बसला होता, त्यामुळे बाळाजी पंतही काहीसे चमकले. ओठात जे असेल ते पोटामध्ये लपवायचे नाही. शटाशी सट होऊन उद्धटाशी उद्धट वर्तन करायचे, सज्जनापुढे नम्र व्हायचे. हा शंभूराजांचा स्वभाव बाळाजी पंतांच्या चांगलाच परिचयाचा होता.
इतकेच नव्हे तर शंभूराजांचे बालपण बाळाजी पंतांच्या डोळ्यासमोर पार पडले होते, त्यामुळेच त्यांच्या मनाची निर्मळता चिटणीस जाणून होते. ते बोलले, नाही युवराज, लोक तुम्हाला दोष देत नाहीत, त्यांच्या दृष्टीनं तुमचा कलुषा कब्जीचा ह्या साऱ्या दुरावस्थेचा मूळ कुळ आहे. तसे बिलकुल नाही. ह्या अष्टप्रधानांच्या आणि सरकारकुनांच्या नेम जरी कलशांकडे असला तरी निशाणा मात्र आम्हीच आहोत. हे न ओळखण्या इतके आम्ही मूर्ख नाही. जाऊ दे शंभूराजे, ह्या सरकारकुनांच्या गदारोळामुळे आणि गैरबातांमुळे बिलकुल डगमगू नका. आजही स्वतःला उच्च कुलीन आणि घरंदाज मानणारी ब्राह्मण आणि मराठा कुळ खुद्द शिवाजीराजांना क्षत्रिय मानायला तयार नाहीत. नव्हे, त्यांनी याआधीच राजांच्या राज्याभिषेकालाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध केलाच होता. म्हणजे संभाजीराजे चक्रावले. ह्या सर्वांच्या मते परशुरामाने सारी पृथ्वी निक्षत्रिय केली होती. पृथ्वी तलावर कोणीही क्षत्रिय उरलेलं नाही. त्यामुळे शिवाजीराजे तरी कसे क्षत्रिय कुलावंत ठरू शकतात. जेव्हा ह्या महाभागांनी असा गोंधळ उडवला होता तेव्हा शिवाजीराजे मूळ राजस्थानच्या सिसोदिया घराण्यामध्ये आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि संबंधित कागदपत्राचा धांडोळा घेण्यासाठी हाच बाळाजीरावजी चित्रे राजपुतान्यात जाऊन आला होता शंभूराजे. बाळाजी पंत बोलले. असं? अहो, मग ह्या गोष्टी समजावा ना त्या अण्णाजी दत्तोंना. शंभूराजे बोलले, अण्णाजी सुरणवीस हा मनुष्य कर्तृत्वान खराच. त्यांनी राज्याचा वसूल वाढवला, शेतीची मोजणी करून घेतली, काही लढाई जिंकला, स्वराज्यासाठी खूप कमावलं. हळूच त्यातला काही ऐवज स्वतःसाठी राखून ठेवला, ही गोष्ट वेगळी. मात्र माणूस कर्तृत्वान असला तरी वृत्ती नीट नाही. मराठा आणि प्रभू जातीमध्ये कोणीही क्षत्रिय नाही अशा विचाराचे अण्णाजी पंत हे तर मेरुमणीच. पण बाळाजी काका, असा कसा आपण धडक आरोप करता? अहो शंभू बाळा, हे सारं भोगलं आहे ना ह्या बाळाजीरावजीनं. आपल्या पुत्रांच्या मुंजी करायच्या होत्या तेव्हा ब्राह्मणांनी प्रभूंच्या घरी वेदोक्त कर्म करू नये असा हुकूमच ह्या मंडळीने काढला. एवढंच नव्हे तर अण्णोजीनं तर बाळाभट चितळे नावाचा पोलादपूरचा एक हेकट गृहस्थ आमच्या विरोधात उभा केला. प्रभूंच्या घरी वेदोक्त कर्मे होऊच शकत नाही अशी चळवळच त्याने उभी केली. तेव्हा मी घाबरून मोरोपंत पिंगळ्यांकडे न्याय मागितला, पण अण्णाजींनी मोरोपंतांनाही आधीच फितवलेलं. मग ह्या सर्व मंडळींच्या नाकावर टिचून मी दस्तूर खुद्द गागाभटांनाच आमंत्रित केलं आणि ह्या प्रभूने त्या भटांचा पुरता नक्षा उतरवला. गागाभटांच्या हस्ते आमच्या लेकरांच्या मुंजी पार पडल्या. हा तर खराखुरा इतिहास आहे राजे. युवराजांनीशी बाळाजींनी सखोल चर्चा केली. शिवाजीराजे कर्नाटकहून परतण्यापूर्वी शंभूराजांना होईल तितके बदनाम करावायचे अशा कारवायाही विरोधांकडून अखंड चालू होत्या. त्यासाठीच त्यांनी कवी कलशांचे महाभूत उभे केले होते. जेवढे कलश बदनाम होतील तेवढी संभाजीराजांचीही नाचक्की होणार होती. विचारात पडलेल्या शंभूराजांच्या गंभीर चेहऱ्यावर अचानक हसू उमटले. ते विचारू लागले, मगाशी काय म्हणलात काका आपण? कवी कलश व्याघ्राच्या कातड्यावर बसून जारण मारण विधी करतात? व्याघ्राच्या नव्हे राजे, रेड्याच्या ओल्या कातड्यावर बसून. बाळाजीरावजींचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी शंभूराजे खो खो करत हसत बोलले, अहो मेल्या उंदराचा साधा वाद जरी आला तरी त्या शिसारीने ज्यांची धोत्रे पिवळी होतात त्यांना रेड्याच्या कातडीचा दुर्गंध कसा सहन होणार? त्यांच्यापैकी गेलंय कोणी ते पाहायला? बरं, असं भयंकर कृत्य जर आमचे कलश करीत कुठे बसले तर साधी गुराखी पोरही त्यांना ठेचून ठार मारतील. हे कसं कळत नाही आरोप करणाऱ्या त्या शतमूर्खांना? जाऊ देवराजे, ह्या साऱ्याचा मतलब एकच, तुमची बदनामी आणि बदकीर्ती करण्यासाठीच रायगडच्या आसपास अनेक कारखाने अहोरात्र सुरू आहेत. बाळाजींनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले. पंत 2 दिवस शृंगारपुरातच राहिले. अनेक मुद्द्यांवर युवराजांसोबत त्यांच्या सखोलवार चर्चा झडल्या. दरम्यान सहज कसलीशी आठवण काढत बाळाजी पंत बोलले, युवराज, अलीकडे आपण राज्याचे आर्थिक हित विसरू लागला आहात. रयतेच्या खूप आहारी जाऊ लागला आहात म्हणे. आम्हाला समजलं नाही काका. तुम्ही करबुडव्या कास्तकारांना जागेवरच माफीनामे देऊ लागला आहात. गुंडापुंडांना अभय देऊन कर्तव्यदक्ष कारभारांच्या घडोघडी उपमर्द करू लागला आहात. असा गदारोळ राहुजी सोमनाथाने तिकडे राजधानीमध्ये चालवला आहे. कसले माफीनामे बाळाजी काका? शंभूराजांनी आपल्या संगमेश्वर भागातील भेट आठवली तसे हळहळत ते बोलले, अहो नावडीचे ते लीनदिन कष्टकरी. गेल्या 8 वर्षामध्ये अतिवृष्टीने आणि पुरेच्या पाण्यामुळे तिथे काही पिकलंच नव्हतं. घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी सावकारांनीही ज्यांना गांजलं. अशा रयतेच्या डोळ्यातले अश्रू जर आम्हाला पुसायची मुभा नसेल तर आमचे हे हात कलम केलेले का वाईट? उद्विग्न शंभूराजे विचारू लागले. बाळराजे, आपले हृदय वाहत्या पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ आहे. मात्र आपण कर्जबुडव्या रयतेला अभय देत आहात, भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहात. शिवाजीराजांनी बसवलेली स्वराज्याची घडी त्यांचा पुत्रच विस्कटतो आहे असे खोटे नाटे अहवाल कर्नाटकात थोरल्या राजांकडे त्या मंडळींनी याआधीच पाठवून दिले आहेत.
आम्हाला त्याची बिलकुल फिकीर नाही, शंभूराजे मोठ्या आत्मविश्वासाने बोलले. येऊ दे तिथं आबासाहेबांना. आम्ही शेतकऱ्यांची सच्ची दुःख त्यांच्यापुढे जेव्हा विशद करू तेव्हा वा शंभू म्हणत ते आम्हालाही मिठीत घेतील याची आम्हाला खात्री आहे. पंत रायगडी जायला निघाले तेव्हा त्यांना निरोप देताना शंभूराजांना खूप दुःख झाले. ते कातर सुरात बोलले, खरंच बाळाजी काका, ह्या फिरणाऱ्या दिवसांच्या गतीचाच आम्हाला अंदाज येईनासा झाला आहे. ही कटकरस्थानं करणाऱ्या महाभागांनी आम्हाला आमच्या प्रिय आबासाहेबांसोबत कर्नाटककडे जाऊ दिलं नाही. युवराज असूनही रायगडाच्या ओसरीवर राहू दिलं नाही. आमच्या महालात आम्ही वसंत पंचमीच्या वेळी परस्त्रीवर व्यभिचार केल्याचा हीन आरोपही केला. एका पाठोपाठ एक झालेल्या आघातांच्या तडाख्यांनी हा संभाजी कधी डगमगून गेला नाही. पण महापुराच्या भोवरात अडकलेला नावेसारखा शंभूराजांचा श्वास कोंडला. कडत उष्ण उसासे टाकत ते बोलले, पण चिटणीस काका, तख्ताच्या अभिलेषानं हा संभाजी आपल्या जन्मदात्या शिवाजी सारख्या युगप्रवर्तक पित्याच्या जीवावर उठला असा अत्यंत नीच निरोप जेव्हा आमच्या विरोधकांनी केला तेव्हा मात्र आमच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. असो युवराज, आपण शांत राहा. पित्याच्या जीवावर उठण्याचा शुद्र विचार सोडाच, पण जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा आबासाहेबांच्या स्वप्नासाठी, त्यांच्या देशाधर्मासाठी आणि देवासाठी हा संभाजी आपल्या देहाची फुले काळाच्या खाईत सहज उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही. थोरल्या महाराजांची आठवण दाटली. त्याचबरोबर शंभूराजांच्या डोळ्यासमोर बेलाग औरत चौरस रायगड उभा राहिला. खोल उसासे टाकत ते बोलले, युवराजनी, किती विचित्र हा मनुष्य स्वभाव. स्थितगती पाहून कशी बदलतात ही माणसे. ह्याच रायगडानं एक असाही प्रसंग बघितला आहे जेव्हा ह्या शंभू बाळाशी खेळताना सोयराबाई आईसाहेब मुलाहून मूल व्हायच्या प्रसंगी त्या शंभूसाठी त्या जिजाऊ आजी साहेबांशीही भांडायला उठत. पण काय, जसा राजवाड्यानं राजारामांचा पहिला टाहू ऐकला तेव्हापासून राजप्रसादांच्या भिंतींनी रंग बदलला जणू. पण युवराज, आठवतो ना मामांजी साहेबांचा तो राज्याभिषेकाचा भव्य सोहळा? तेव्हा हिंदवी स्वराज्याचे युवराज, भावी वारसदार या नात्याने मामांजींनी तुमचा गौरवही केला होता. तेव्हा पट्टराणी म्हणून तिथे बसलेल्या आत्यासाहेबांनी तुम्हाला काही रोखलं नव्हतं. बरी आठवण केली युवराजनी. तो नेमका प्रसंग डोळ्यासमोर आणत शंभूराजे बोलले, तुम्हाला हवं तर आम्ही शपथपूर्वक सांगू, राज्याभिषेकाच्या त्या सोहळ्यानंतर आमच्या ह्या महासाहेब आमच्याशी पहिल्यासारखं मोकळ्यानं हसल्याचं बोलल्याचं आम्हाला काही आठवत नाही. येसुबाईंनी युवराजांच्या पंजावरून आपली नाजूक बोटे फिरवली. त्यांना धीर देत त्या बोलल्या, कशाला उगाच स्वारीने इतकं निराश आणि नाराज व्हायचं? जे मामंजी साहेब माझ्यासारख्या परघरच्या पोरीला पोटच्या लेकीसारखं माया देतात ते तुमच्यासारख्या होणहार पुत्राला कसे विसरतील? नाही येसू, या शंभूला आपल्या पिताच्या प्रसादात न्याय नाही. उलट आज या राज्यामध्ये त्याचं थोबाड कलंकाच्या काळ्या डागाने रंगवून टाकण्यासाठी अनेक जण धडपडतायत. एक दुष्ट दारूबाज, रंगेल, चढेल, अहंकारी युवराज अशी आमची प्रतिमा रंगवण्यासाठी आमच्या हितशत्रूंमध्ये केवढी स्पर्धा चालली आहे. युवराज, देवावर भरवसा ठेवा. अनेक देवादेवतांची पूजा रोज आम्ही करतो, पण खऱ्या अर्थी एका शिवाजी नावाच्या देवाशिवाय ह्या संभाजीनं अन्य कोणा देवाला दिलाच्या देवाऱ्यावर इतकं उंच ठेवलं नाही की भजलंही नाही. एक महान वटवृक्ष म्हणून आम्ही त्यांच्या सावलीकडे धाव घेत आहोत आणि काही दुष्ट शक्ती हा महावृक्षच आमच्या जीवनातून दूर पळवून आम्हालाच मुळापासून उकडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पराच्या उंच बिछायतीवरही शंभूराजांना सुखाची झोप लागत नव्हती. त्यांची जागरणे रात्र माशासारखे तळमळत पडणे, हे उष्ण श्वास आणि निश्वास सारे काही येसुबाई खूप जवळून अनुभवत होत्या. त्यांच्यावर अनेक छुप्या कानाकोपऱ्यातून हल्ले होत आहेत. त्यामुळेच त्यांच्या स्वाभिमानी मन पेटून उठते आहे, तरल कविहृदय रक्तबंबाळ होते आहे याची कल्पना येसुबाईंना होती. शक्यतो सर्वांशी सामंजस्याने वागावे, धीर धरावा अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच त्या युवराजांना बोलल्या, युवराज, सरकारकुनांनीही आपलं आयुष्य स्वराज्य बांधण्यासाठी घालवलं आहे. आपण स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलत का नाही? नव्हे आपण तडक जाऊन त्या अण्णाजींना का भेटत नाही? काय करायचं त्यांना भेटून? कसले ऐकतायत ते? हंसानं तो दुर्दैवी आत्मघात करून घेतला, त्याचा सारा वहीम त्यांनी आम्हावर ठेवला आहे. त्यातच ती गोदूही अण्णाजींच्या साडूंची पोर निघावी ना. इथे परिस्थितीनेच असं विचित्र वळण घेतलं आहे की सामंजस्य आपलं तोंड अंधाराच्या गुहेत लपवून रिकामं झालं आहे. त्या जुन्या वेदनादायक आठवणी शंभूराजांची पाठ सोडायला तयार नव्हत्या. पहाटेपर्यंत युवराज आणि युवराजनी जागेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा शंभूराजे फडावर गेले तर तिथे कवी कलश त्यांचीच वाट पाहत उभे होते. त्यांच्या शेजारी संगमेश्वराचा ठाणेदार उभा होता. सकाळीच दौड करीत घामाघूम होऊन तो युवराजांच्या भेटीसाठी येऊन दाखल झाला होता. शंभूराजांनी काही विचारण्याआधीच तोच आर्जवी भाषेत बोलला, युवराज, साराच घोटाळा उडाला आहे. काल रायगडावरून पथक येऊन तडक संगमेश्वरात दाखल झालं. त्यांनी गरीब शेतकऱ्यांची भांडी कुंडी जप्त केली. दुभत्या गाई म्हशी सरकार जमा केल्या.
जप्ती आणि ती कशासाठी? चक्रावलेल्या शंभूराजांनी कवी कलशांकडे पाहिले. कविराजही नाराजीने खाली पाहत होते. शंभूराजांच्या डोक्यात चटकन प्रकाश पडला. ते दात ओठ खात बोलले, आम्ही गरीब कष्टकरी रयतेला माफीनामे लिहून दिले म्हणूनच त्या बिचाऱ्यांवर सरकारातून संक्रांत आलेली दिसते. ओय सरकार, ठाणेदार घाबरत बोलला. मी त्यांना खूप समजावून सांगितलं. म्हटलं हा निर्णय स्वतः युवराजांनी घेतला आहे आणि खरंच शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेताची आहे. मात्र त्यांचं मत ते म्हणाले बोला बोला, काही न लपता स्पष्टपणे सगळं सांगून मोकळे व्हा. त्यांचं म्हणणं म्हणजे पथकासंगे आलेला राहुजी सोमनाथांचा कारभारी म्हणत होता, शंभूराजे अजून काही गादीवर बसलेले नाहीत, जेव्हा बसतील तेव्हा करू की मुजरा. असं शंभूराजे काहीसे अडखळले, पण लगेचच स्वतःला सावरत बोलले, हे पहा, त्यांना म्हणावं उद्या होईल त्या परिणामाला आम्ही जबाबदार राहू, पण आम्हावरच्या रागासाठी रयतेला नाडू नका. ते जायच्या मनस्थितीत दिसत नाहीत शंभूराजे. खूप भांडलो त्यांच्याशी, पण अडखळता कशाला? सांगा. ते कारभारी म्हणत होते, इतर राजांच्या माघारी युवराजांचा हुकूम चालवायचा असता तर थोरल्या महाराजांनी कर्नाटकात जाताना शंभूराजांच्या हातामध्ये रायगडाची सूत्र नसती का दिली? कशासाठी त्यांना खड्यासारखं निवडून शृंगारपूरच्या रानात दूर फेकलं असतं? ठाणेदार कसाबसा घडला प्रसंग सांगून मोकळा झाला. शंभूराजांची मुद्रा तशीच दुःखी आणि संभ्रमित होती. मात्र येसुबाई आणि कवी कलश यांचे चेहरे साफ उतरलेले होते. युवराजांच्या ह्या मानहानीने ते दोघेही कमालीचे संतापून गेले होते. शंभूराजांना अधिक काहीच बोलवेना, फक्त धीम्या आणि करड्या सुरात ते कवी कलशांना म्हणाले, कविराज, सोबतीला 1000 स्वारांचं पथक घ्या आणि आत्ताच्या आत्ता संगमेश्वराकडे स्वतः धाव घ्या. राहुजी सोमनाथांच्या कारभाऱ्या सकट रायगडावरच्या त्या हृदयशून्य पुंडांना गिरफ्तार करून इकडे आणा आणि शृंगारपूरच्या बंदीखान्यात डांबून टाका. त्या दिवशी सूर्यमावळाच्या आधीच कवी कलश यांनी आपल्या धान्याच्या हुकुमाची अंमलबजावणी केली. जेव्हा ते शंभूराजांपुढे मुजऱ्यासाठी उभे राहिले तेव्हा शंभूराजे बोलले, त्या पुंडांना चांगले 4 दिवस अर्ध उपाशी ठेवा, त्यांची कणिक तिंबून काढा. शंभूराजांच्या या कारवाने शृंगारपूरमध्ये एकच गजहाप उडाला होता. याआधी प्रभावळीचे सुभेदार स्वतः अण्णाजी दत्तोच होते. त्यांच्या काळापासूनच वसुली कारकुनांनी अनेक ठिकाणी हकनाक उच्छादच मांडला होता. त्या मंडळींना कोणीतरी धडे शिकवणारे भेटले म्हणून प्रभावळी परगणातील कष्टकरी विशेष करून खुश झाले होते. रात्री शंभूराजे येसुबाईंना बोलले, येसू, परवा बाळाजी काका चिटणीस सांगून गेले, यामध्ये खोटं काहीच नाही, वारं फिरत आहे. येसुबाईंनी आपल्या 7 महिन्याच्या पोटावर शंभूराजांचा हात ठेवला. त्या कष्टी हृदयाने बोलल्या, युवराज, ह्या वाऱ्याची उगाच आम्हाला भीती वाटते, त्यासाठीच थोडा धीर धरा. मामांजी साहेब कर्नाटकहून परत येईपर्यंत कोणतंही धाडसी पाऊल टाकू नका. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.